श्री गुरुभ्यो नमः। समर्थ सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जी की जय। सियावर रामचंद्र की जय। अखंड भक्ति सारं तं भक्तानां संस्थितं रामानन्दं गुरुं वन्दे। तस्मै श्री रामचन्द्राय नमः। तस्मै श्री रामचन्द्राय नमः। सद्गुरु काळ सिद्धेशं गजाननं दयानिधिं तयो कृपाण ग्रहेण। तस्मै श्री रामचन्द्राय नमः। तस्मै श्री रामचन्द्राय नमः। तस्मै श्री रामचन्द्राय नमः। आज कार्तिक पौर्णिमा. या कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा का म्हणतात ते आपल्या पीठाचे उत्तराधिकारी कानिपनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे की ज्या वेळेला विद्युतमले, ताराक्ष आणि कमलाक्ष हे तीन दैत्य ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने उन्मत्त होतात. हे तारकासुराचे पुत्र आहेत. तारकासुराचा वध कार्तिक स्वामींनी केलेला आहे. आणि हे जे दैत्य आहेत, हे दैत्य ब्रह्मदेवाच्या आशीर्वादानं उन्मत्त झालेले आहेत. देव म्हटला ना की तो आशीर्वाद देणार, म्हणून शत्रूसुद्धा देवाचं नाव घेतो. आणि आपल्या संस्कृतीतले लोक आपला देव सोडून येशूच्या पाठीमागे लागतात की जो देवाचा पुत्र आहे. या हिंदू धर्मामध्ये देवांची प्रतीक्षा आहे. कधी एकदा मौका मिळतोय आणि कधी एकदा या हिंदू धर्मामध्ये जन्म घ्यायला मिळतो. म्हणून कधी राम बनके, कधी कृष्ण बनके तो येत असतो, वारंवार येत असतो, भक्तांच्या उद्धारासाठी येत असतो. अशी उज्ज्वल आपली सनातन वैदिक संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा विठ्ठले कृपा केली. म्हणजे संतांनी पण कबूल केलेलं आहे की ह्या धर्मामध्ये जन्माला यायचं असेल तर पुण्य असावं लागतं. कारण इथे स्वतः देव जन्म घेतात. भक्ताच्या संकटासाठी कधी त्यांनी दूत पाठवलेला ऐकलेलं नाहीत तुम्ही. पैगंबर दूत आहेत, देवाचा प्रेषित आहे तो धर्माचं रक्षण करण्यासाठी. ख्रिश्चन धर्मामध्ये देवानं आपल्या पुत्राला पाठवलं. इथे मी आलो, कानिप महाराज आलेत का बघा, इथे मी आलो ना स्वतः. कारण ही आमची अशी वैदिक सनातन परंपरा आहे. आणि म्हणून यक्ष, गण, गंधर्व अशा अनेक योनी आहेत. मनुष्य योनी आहे, पिशाच योनी आहे. त्यामध्ये श्रेष्ठ योनी देव का म्हटली जाते, कारण ती आपल्या भक्तावर नेहमी आपला कृपेचा आशीर्वाद ठेवते. आता हा जो भक्त आहे, हा भक्त त्याची प्रवृत्ती कशी आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. कारण माणसाचं म्हणजे ही आपला जो देह आहे, हा देह पंचतत्व आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि पाणी
ह्या 5 तत्वांपासून आणि काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि माया ह्या 6 विकारापासून असा 11 चीज वस्तूपासून, मटेरियलपासून ही बॉडी तयार झालेली आहे. म्हणजे काम, क्रोध, मोह, माया आणि मद, मत्सर म्हणजे रज, तम, सत्व हे 3 गुण आमच्यामध्ये असल्यामुळे ज्याने आपल्या बुद्धीचा वापर केला नाही ते दानव झाले. ज्याने आपल्या बुद्धीचा वापर केला ते मानव झाले. आणि ज्याने बुद्धी दिले की नाही हे विसरले ते वानर झाले. आणि ज्याने आपली बुद्धी वापरली ते देव झाले. देवाला बाहेर शोधायची गरज नाही आहे. आमच्या वेदाने सांगितलं तत्वमसी, ते तत्व तूच आहेस. वेदांगाच्या शब्दात सांगायचं आलं तर तत्वमसी म्हणजे ते तूच आहेस, दुसरा बाहेरचं कोणी नाही. आपल्या लौकिक भाषेत सांगायचं आलं, जगद्गुरु तुकोबारांच्या भाषेत सांगायचं आलं तर तुझं आहे तुझं पाशी परिवेडा जागा चुकलास. म्हणजे आपल्यातच देव आहे. आपण देव बनायचं की राक्षस बनायचं हे आपण ठरवायचं. आपण राक्षस बनू नये, आपण वानर बनू नये म्हणून गुरूंकडे यायचं. काय मी माझ्या अभंगामध्ये सांगितलंय की मनी अंधार जेव्हा व्यापतो जीवा. हा अंधार कसला? अज्ञानाचा. मनी अंधार जेव्हा व्यापतो जीवा, सद्गुरु ज्ञानरूपी लावे दिवा. आता काय चाललंय? मगाशी तुम्ही दिवे लावलेत. आमच्या गोव्याच्या संस्कृतीमध्ये आपली संस्कृती ताज्य ठेवण्यासाठी मला कुडकेनी काहीतरी सांगितलं शब्दाचं, दिवा असं काहीतरी नाव ठेवलं, दिवस. ही संस्कृती आपली जपण्याचा आपण प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. आपल्या विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष मगाशी बोलले की आपली संस्कृती जिवंत राहिली तर आपण जिवंत राहणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून कधी संस्कृती सोडू नका. जो मूळ सोडतो ना तो भरकटतो. म्हणून हे पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये जे आक्रमणं चालू आहेत पाश्चिमात्य संस्कृतीची, तिला कधी मोहाला बळी पडू नये. त्यांनी मगाशी आमसेकर साहेबांनी सांगितलं की आम्ही टी व्ही माध्यमातून काय बघतो तर सासवासुनांची भांडणं पाहतो. बघतो काय? भावाभावांची एकमेकांची दुश्मनी पाहतो. बघतो काय? भावजाई दिराचे संबंध बघतो. की ज्या आमच्या संस्कृतीमध्ये लक्ष्मणाला विचारलं मारुती रायानं की माझ्यावर ही जबाबदारी टाकलेत सीतामाईचा शोध करून आणायची, मी जातो, पण सीतामाई दिसतात कशा? रामाला तर जाऊन विचारू शकत नाही. म्हणून मारुती रायानं लक्ष्मणाला प्रश्न विचारला, दिसतात कशा? लक्ष्मणानं वर्णन केलेलं आहे की जिचे चरण अतिशय सुंदर आहेत, कोमल आहेत, एखाद्या कमळाच्या फुलासारखे आहेत, अशी माझी वहिनी आहे. मारुती माया म्हणाले फार झालं, हे सांगितलं एवढं ठीक आहे, पुढचं वर्णन करा. मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या बहिणीचा कधी चेहराच पाहिला नाही, अशी आपली संस्कृती आहे. तर अशा संस्कृतीचे आपण काय केलं पाहिजे? आज त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये जो अज्ञानाचा अंधकार आहे तो काढायचा आहे. म्हणून आपण दिवे प्रज्वलित केले. आपली संस्कृती इतकी विशाल आहे, ही वैदिक सनातन संस्कृती इतकी विशाल आहे. या संस्कृतीमध्ये प्रत्येकाला मुक्ती मिळवण्याचा, मोक्ष मिळवण्याचा अधिकार आहे. आपण मोक्षापर्यंत जाऊ शकतो आणि हा मोक्षाचा वाटाड्या कोण आहे? तर सद्गुरू. म्हणून मी म्हटलंय मनी अंधार जेव्हा व्यापतो जीवा, सद्गुरू रूपी म्हणजे सद्गुरू ज्ञानरूपी लावा दिवा. तर आज काय दिवा लावायचा आपण? तर आज कार्तिक पौर्णिमा आहे आणि या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरा पौर्णिमा म्हणून आपण का साजरी करतो हे समजून घ्यायचं आहे. आणि ते प्रतिकात्मक साजरे करतो. आपण आपल्या जीवनामध्ये हा त्रिपूर कसा प्रज्वलित करायचा ते मी माझ्या प्रवचनामध्ये सांगणार आहे. त्या आपल्या पीठाच्या उत्तराधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलं की 3 पुराचे 3 राक्षस की जे ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने उन्मत्त झाले. आशीर्वाद मिळाला, मरणारच नाहीत. तुम्ही तिघेजण एका रेषेमध्ये जर आलात ना तरच मरणार, आणि ते अशक्य आहे ना. ग्रहण काय दररोज लागत नाही ना, कधीतरी लागतं ना. आम्ही येणारच नाही. म्हणून एकाचं सोन्याचं नगर, एकाचं चांदीचं नगर आणि एकाचं तांब्याचं नगर. तर ही तिन्ही नगरं तिघांना दिली आणि तिन्ही
त्या नगराचे सम्राट झाले. आणि ज्यावेळी माणसाला मृत्यूचं भय नसतं तेव्हा तो उन्मत्त होतो. म्हणून मला वाटतं परमेश्वरानं मृत्यू नावाची गोष्ट जीवनामध्ये दिलेली आहे. जेव्हा आपल्याला मृत्यूचं भय वाटू लागतं तेव्हा आपण पाप आणि पुण्याकडे येतो. ज्या दिवशी मृत्यू नावाचा प्रकारच संपून जाईल त्या कोणच घाबरणार नाही. कोणीच मृत्यूला घाबरणार नाही. आणि जीवनाचं सगळं वाळवंट करून टाकू आपण. जीवनाची हिरवळ जर आपल्या जीवनामध्ये पसरायला पाहिजे तर आपल्याला मृत्यूची याद असली पाहिजे. जन्माला आलेला हा मरणारच आहे. आपण सगळेजण मरणारच आहोत. पण मरणार आहोत तर कीर्तिरूप मरा ना. मी पण जाणार आहे. पण माझा सुगंध प्रत्येकाच्या जीवनामध्ये दरवळत राहील. बघा मी माणूसच आहे. मी माणूसच आहे. परंतु माझे माणसाचे फोटो तुमच्या देवघरामध्ये पूजेला लागलेले आहेत. केवढं या वैदिक सनातन संस्कृतीमध्ये क्षमता आहे बघा. माझे गुरुदेव काडसिद्धेश्वरांनी मला इथपर्यंत आणून पोचवलं. आणि मग भगवान प्रभू रामचंद्रांची जी वारसा हक्कानं आलेली गादी रामानंदाचार्यांच्या गादीवर माझ्या गुरु काडसिद्धेश्वरांनी सांगितलं की समता, समरसता, भक्ती, ज्ञान, वैराग्य हे सांगण्याचा अधिकार तुझा आहे. त्यामुळे त्या गादीवर तुला विराजमान व्हायचं आहे. आणि भगवान प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादानं आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांच्या परंपरेमध्ये उत्तराधिकारी म्हणून जे माझ्यावर दायित्व आलेलं आहे आणि हिंदू धर्म जो आहे या हिंदू धर्माला संघटित करण्याचं जे जबाबदारी माझ्यावर आलेली आहे ती जबाबदारी पार पाडत असताना तुमच्यातलं देवत्व सुद्धा खुलवणं हे माझं काम आहे. आमसेकर साहेब बोलले की आपण जातीपातीमध्ये वाटले गेलेलो आहोत. आणि जात अशी एक गोष्ट आहे की जी कधीच जात नाही. पण आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांनी 1300 सालामध्ये संदेश दिला, जात पात पूछे ना कोई, जो हरि का भजन करे वो हरि का होई. आणि सर्व वर्णांना भक्तीची द्वारं खुली केली. आणि तेच कार्य आज आपल्या या पीठातर्फे चालू आहे. आपल्या पीठातर्फे हिंदू धर्मातील सर्व जातीच्या मुलांना वैदिक शिक्षण देऊन पुरोहित बनवलं जातं आहे. आणि त्यांनी आपला हा जो धर्म, आपली संस्कृती कशी योग्य आहे आणि हा भारत देश, ही संस्कृती जगाचा एक विश्वगुरू म्हणून कशी पुढे येणार आहे ते सांगण्याचं दायित्व यांच्या सर्व या पुरोहितांच्या माध्यमातून आम्ही सुरू केलं आहे. तुम्ही सगळेजण माझे छावे आहात आणि तुमच्या माध्यमातून आपला हिंदू सनातन धर्म विश्वबंधुत्व कसं जपतो ते सांगण्यासाठी तुम्हाला ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा दिलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही कार्य करताय आणि आपल्यातला जो त्रिपुर आहे तो जाळून टाकताय. म्हणून तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेमध्ये सहभागी होण्याचा नैतिक अधिकार आहे असं मी म्हणतो. तेव्हा ब्रह्मदेवाच्या वरदानानं हे तिन्ही उन्मत्त झाले आणि मग सर्व देव महादेवांना शरण आले. महादेवांना शरण आल्याने सांगितलं आता ह्या प्रसंगातून वाचवलं पाहिजे, कारण हे उन्मत्त इतके झाले की गो ब्राह्मण सुसज्जन माणसाला जगणं कठीण केलेलं आहे. आणि मग भगवान शिवानी सर्व देवतांना एकत्र केलं आणि त्रिपुर संहाराचा एक महान यज्ञ केला. आणि त्या यज्ञामध्ये प्रत्येकाची मदत घेतली आणि सांगितलं, पृथ्वीला सांगितलं तू रथ व्हायचंस. पृथ्वी रथ बनली. सूर्य आणि चंद्र त्या रथाची चाकं झाली. मेरू पर्वत धनुष्य बनला. त्यानंतर सर्प दोर बनले त्या धनुष्याचे. आणि विष्णू भगवान स्वतः बाण झाले. आणि अग्नी देवता जी आहे ती त्या बाणाच्या अग्रभागी विराजमान झाली. आणि अशा बाणानं या तिन्ही राक्षसांचा वध करण्यात आला. समय होता कार्तिक पौर्णिमा. आणि या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तिन्ही जण देव कसा करतो बघा की तो वर देतो. ब्रह्मदेवाचा वर होता की भस्मासुराला तुझा हात जर डोक्यावर गेला तरच तू मरशील.
आता तो स्वतः हात ठेवणार नाही माहितीच होतं. मग आता देवाचा ब्रह्मदेवांचा आशीर्वाद जो आहे तो फोली ठरता कामा नये आणि या उन्मत्त झालेल्या राक्षसाला मारायचंही आहे. मग भगवान स्वतः विष्णू सुंदरीचं रूप घेऊन येतात आणि तिच्या रूपावर मोहित होऊन भस्मासूर दैत्य तिच्यावर नृत्य करत असताना देहभान विसरतो आणि ती जसे हातवारे करते तशा प्रकारे हातवारे करत मस्तकावर हात जातो आणि भस्म होतो. तसं देव जे आहेत एकमेकांनी दिलेला शापातून त्यांना कुठल्याही प्रकारचा कलंक लागणार नाही अशा प्रकारचा मधूनच मार्ग काढतात आणि तसा मार्ग काढण्यात आला आणि आजच्या दिवशी त्रिपुराचा वध करण्यात आला. हा जो त्रिपुर आहे तो संपला. आता या त्रिपुरारी पौर्णिमेला येऊन आपण काय करायचं आहे, आपण काय घ्यायचं आहे, तर आपल्यामध्ये त्रिपुर आहेत. त्यातला पहिला आहे अहंकार. या अहंकाराचा नाश करायचा आहे. अहंकार म्हणजे मीपणा. म्हणजे कोण? फॅशनेबल भाषेत सांगतो इगो. आम्हाला युगो होतो आणि युगोमुळे आम्ही संपलो ना. अरे सुईच्या आग्रावर पण नाही जाणार जमीन तुला. भगवान कृष्णाला फटकारलं दुर्योधनानं, तू इकडे येऊन हे करू नकोस, शिष्टाई करू नकोस. पांडवांना 5 गाव काय पण सुईच्या आग्रावर मावेल एवढी जागा मिळणार नाही. आणि त्या युगोचा परिणाम काय झाला माहिती आहे? 100 कौरव संपले. आपण पण इगोस्टिक असतो ना, म्हणून गुरुंना वारंवार यावं लागतं. ते वेगळ्या रूपानं येतात आणि आपल्यातला युगो घालवण्याचा प्रयत्न करतात. ज्याच्याजवळ युगो आहे त्याला हृदयातला परमेश्वर कधी दिसणार नाही. म्हणून हा युगो सोडा, हा इथेच राहणार आहे. तेव्हा हा जो अहंकाराचा पूर आपल्याला नाहीसा करायचा आहे. दुसरा पूर कोणतं नाहीसा करायचं आहे तर आसक्ती म्हणजे मोह आणि माया ही आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून आपल्यातच देव आहे पण तो बघायला वेळच नाही. महाराज 24/7 बिजी. आपली हल्ली उत्तरं काय फॅशनेबल येतात, 24/7 मी बिझी आहे. ते आले ना 4 जण आणि एक कंडक्टर आला, राम नाम. सगळा बिजीपणा निघून जाईल. म्हणून हात आहेत, पाय आहेत, बुद्धी आहे. थोडक्यात तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या मोह आणि मायेतून बाजूला संसार कुणीच सोडायला सांगितलेलं नाही आहे. प्रपंचाची आसक्ती सोडा. आज बघा तुम्ही एवढे लोक इकडे आलात, काही जण घरीच आहेत. बाबा घर एकटं कसं काय टाकून राहायचं? तुम्हाला पण घर आहे ना, आहे की नाही? पण ते घर जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रांच्या जीवावर सोडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांची जबाबदारी आहे तुमच्या घराचं रक्षण करणं. तेव्हा ही जी आसक्ती आहे ही आसक्ती आपण सोडली पाहिजे. तिसरी गोष्ट आहे त्रिपुर आहे ना. पहिला काय सांगितलं? इगो म्हणजे अहंकार. दुसरं काय सांगितलं मी? मोह आणि माया. आणि तिसरा प्रकार आहे वासना, क्रोध आणि लोभ म्हणजे इंद्रियांची अधीनता. नाही बाबा माझं पोट बिघडतं, नाही बाबा मला हे जमणारच नाही, हे मग खाऊच शकत नाही, मी असा राहूच शकत. अरे उपवास धर. नाही जमणार नाही, मला उपाशी राहता येत नाही. मग तिकडे गेल्यानंतर म्हणून आता कळलं सगळ्यांना कुठे गेल्यानंतर त्या उशिरा असलेत. त्यामुळे ही जी इंद्रियांची अधीनता आहे तिचा नाश करायचा. आपण इंद्रियांच्या अधीन नाही गेलं पाहिजे. इंद्रिय आपल्या अधीन राहिली पाहिजे. त्याला भूतजय असं म्हणतात. साधू संतांनी भूतजय मिळवलेला असतो. इंद्रियांच्या कधीच अधीन नाही, इंद्रिय त्यांच्या अधीन असतात. आपण इंद्रियांच्या अधीन राहतो म्हणून मन जिकडे घेऊन जातं तिकडे पळत राहतो. आपल्याला माहिती असतं आपण चुकीच्या गोष्टी करतोय. अरे बाबा साखर खाऊ नको, डायबेटीस आहे. एवढी इंद्रिय अधीनता.
त्या ह्या 3 गोष्टींचा आज आपण नाश करायचा जर संकल्प केला तर खऱ्या अर्थानं आपण काय करू, त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करू असं मला वाटतं. कारण जेव्हा साधक आपल्या अंतःकरणामध्ये शिवचैतन्याला जागृत करतो तेव्हा शिवचैतन्य म्हणजे काय कळलं, परमात्मा शक्ती. ही परमात्मा शक्ती ज्यावेळी आपल्यामध्ये जागृत होते ना त्यावेळेला ह्या 3 गोष्टींचा अहंकार म्हणजे 3 गोष्टींचा नाश होतो. बघितलं का आमच्या साधू संतांमध्ये, आमचं बघा कधी हाडवर आहे का, तू कुठल्या पक्षाचा मी कुठल्या पक्षाचा, काही नाही. ते महाराज वेगळ्या संप्रदायातले, हे माझे गुरुबंधू आहेत, मी आज जगद्गुरू आहे, पण आम्ही दोघं गुरुबंधू एकमेकांना भेटतो. माझ्यामध्ये कधी असा इगो नाही आहेत की हे मी जगद्गुरू आहे, मला माझ्यापासून किती लांब राहिलं पाहिजे. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांची. उगाच का नामदेव महाराज म्हणाले की अहंकाराचा वारा जो आहे हा माझ्यातला जाऊ दे, माझ्या भक्तगणांमधला जाऊ दे, वैष्णवांमधला आमच्या जाऊ दे. तेव्हा हे 3 गोष्टी ज्यावेळी आपल्यातून निघून जातील तेव्हा ह्या पुरांचा नाश होईल आणि मग आपण खऱ्या अर्थानं त्रिपुरारी शिवस्वरूप होऊ. त्रिपुरारी, आता त्रिपुरारी म्हणजे कोण, तर भगवान भोलेनाथ. कृष्णाला कंसहारी म्हणायचे, पुतनासूर म्हणायचे. म्हणजे का, पुतनेचा वध करणारा सूर. सूर म्हणजे देव, असुर म्हणजे दानव. पुतनासूर, कंसहारी म्हणजे भगवान कृष्ण. तसा त्रिपुरांचा, ह्या 3 राक्षसांचा वध ज्याने केला तो भगवान भोलेनाथ. म्हणून भगवान भोलेनाथांना त्रिपुरारी असं म्हटलं जातं. आता आमच्या रामानंदाचार्य संप्रदायाच्या दृष्टिकोनातून जीवानं किंवा साधकानं नेमकं काय घ्यायचं आहे त्रिपुरा पौर्णिमेतून, तर त्रिपुर म्हणजे 3. आपलं शरीर, आपलं मन आणि आपल्यातलं अहंकार. म्हणजे आपल्या 3 गोष्टी आहेत बघा, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि करण शरीर. म्हणजे करण म्हणजे अहंकार समजूया आपण, आणि सूक्ष्म म्हणजे मन समजूया, आणि शरीर. या 3 बंधनाचा आपण नाश केला पाहिजे. त्यावेळी आपल्यामध्ये आत्मजागृती निर्माण होणार आहे. म्हणजे अज्ञान, अहंकार आणि वासना. परत लक्षात घ्या, आपण आपल्यातलं काय घालवायचं आहे, अज्ञान. अज्ञान काय आहे की हे घर माझं आहे, ही इस्टेट माझी आहे. 2 भाऊ त्या इस्टेटवरून एकमेकाचे मुडदे पाडतात आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोर्टात घेऊन जातात. माझं आहे. गंमत आहे बघा, जमीन आम्ही आपली म्हणतो पण दस्त भरतो गव्हर्नमेंटला. का, आपली नाही आहे, आपली भाडेपट्ट्या नव्हता आपण सगळे. ते ह्या गव्हर्नमेंटची जमीन आहे. तसं हे शरीर आपलं म्हणतो पण हे आपलं नाही आहे. हे शरीर नियतीचं आहे. या शरीराला कोणते आजार करायचे हा तुम्हाला अधिकार नाही. नाहीतर मग कुणाला कॅन्सर झालाच नसता. कुणाची इच्छा आहे मला कॅन्सर व्हावा, कुणाची इच्छा आहे मला मुडदूस व्हावा, कुणाची इच्छा आहे मला अपेंडिस व्हावा, कुणाची इच्छा आहे मला मलेरिया व्हावा, कुणाचीच नाही. मला अटॅक यावा, कुणाची इच्छा आहे, कुणाचीच नाही. मग हे शरीर माझं म्हणतो, आपलं नसताना. हे जे अज्ञान आहे ना ते सोडा. आपलं काहीच नाही आहे. आपण एखाद्या त्या दोऱ्यांचा खेळ खेळणारा जो कलाकार असतो तशा प्रकारे आपण बावले आहोत. म्हणून हा अहंकार सोडला पाहिजे, मोह सोडला पाहिजे आणि वासना सोडली पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात, जैसे ठेविले अनंते तैशा परी राहावे. पण आमचा मोह जास्त असल्यामुळे इतकं कमवायचं, विश्रांती घ्यायचीच नाही. आणि मग येतो अटॅक. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं विश्रांती घेतली पाहिजे बाबा, परंतु नाही घेत आपण विश्रांती. आणि त्या संसार प्रपंचाच्या मागे लागून आपण संपून जातो. मी काय म्हणतो बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही, म्हणून गोष्ट सांगतो, एक तुम्हाला दृष्टांत देतो. एका साधकानं साधक म्हणजे कळलं आपल्याला,
साधक म्हणजे भक्ती करणारा, उपासना करणारा व्यक्ती, की जो आत्मउद्धाराकडे चाललेला आहे अशी व्यक्ती. त्याने आपल्या गुरुंना विचारलं की गुरु महाराज, माझ्या आयुष्यात अंधारच अंधार आहे. मी कितीही प्रयत्न केला ना तरी प्रकाश मला काही सापडतच नाही, काय करू? त्या गुरु महाराजांनी काय केलं, त्याला एका अंधाऱ्यात रात्री एका खोलीत घेऊन गेले आणि त्याला सांगितलं की तू प्रयत्न केलेस ना, प्रयत्न करतोस तरी सुद्धा तुला जीवनामध्ये प्रकाश सापडत नाही आहे. या अंधाऱ्या खोलीमध्ये काय कर, असा हात हलव. त्यानं हात हलवला. त्यानंतर वस्त्र त्याच्या हातात दिलं आणि म्हणाले फिरव, आवाज दे. सगळे प्रकार करून बघितले, अंधार गेलं का? नाही गेला. मग गुरुने काय केलं, एक दिवा आणला आणि त्या खोलीमध्ये ठेवला आणि सांगितलं की आता काय झालं सांग. प्रकाश आला. अरे हेच त्रिपुरी तत्व आहे की आपल्या जीवनामध्ये जो अंधार आहे तो अंधार जायचा असेल तर अज्ञान, अहंकार आणि वासना हे आपले अंतर्गत शत्रू आहेत ना, त्यांचा नाश शास्त्राने नाही करता येणार. तर त्यांचा नाश ज्ञान, भक्ती आणि सेवा, तीन गोष्टी आमच्या वैष्णव संप्रदायाच्या आहेत. आमचा वैष्णव संप्रदाय काय सांगतो की ज्ञान, भक्ती आणि सेवा ह्या तीन गोष्टी जर तुमच्या जीवनामध्ये आला तर तुमच्या जीवनामध्ये प्रकाश येणार म्हणजे येणार. आणि हेच आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. भगवान शंकरांनी काय केलं, हेच केलं. या त्रिपुराचा नाश करून या ब्रह्मांडाला प्रकाशमय आजच्या दिवशी केलं. म्हणून ते शौर्याचं प्रतीक म्हणून आपण दीप लावतो. लावले ना आपण मगाशी, त्या दीपमाळेवर असंख्य दिवे लावल्याने प्रकाश केला आणि अज्ञानाचा नाश झाला म्हणून प्रकाशाची दिवाळी साजरी केली. मग आपण आपल्या जीवनामध्ये जर प्रकाशाची दिवाळी साजरी व्हायला पाहिजे असेल तर आपण काय केलं पाहिजे की ज्ञान, भक्ती आणि सेवा या तीन गोष्टी, म्हणजे ज्ञान मिळवलं पाहिजे. मी कोण, कशासाठी जन्माला आलो. ज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान नाही, ज्ञानाचं नाव आहे आत्मज्ञान. आत्मज्ञान मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. त्या भगवान शंकर म्हणजे शिवत्व. शिवत्व म्हणजे काय? शांत, जागृत. आणि शंकर म्हणजे कोण आहेत तर सद्गुरू आहेत. हे सद्गुरू जे आहेत ते सद्गुरू प्रकाश स्वरूपामध्ये आपल्यामध्ये जे असणारं अज्ञान आहे, अहंकार आहे, वासना ज्या आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये त्या संपून टाकतील. मगापासून आम्ही काय करतोय, प्रयत्न तेच करतोय ना, की आपल्या मनामध्ये जो अंधकार आहे, अहंकार जो आहे, त्या त्रिपुरांचा अंत करण्याचा प्रयत्न करतो. काही जणांना समजतं प्रवचन, काही जणांना समजत नाही आहे काय चाललं आहे ते. हल्ली आमच्या 59व्या जन्मदिवसापासून प्रवचनाची पद्धत बदललेली आहे. त्यामुळं हळूहळू थोडीशी तुम्हाला सवय करून घ्यावी लागेल आणि ती करून घेतलीत की तुम्हाला आपोआप ते कळेल. म्हणून भक्त जेव्हा सद्गुरूंच्या आदेशानं त्रिपुराचा अंत करतो, आपल्यातल्या अंधकाराचा, आपल्यातल्या अज्ञानाचा नाश करतो, त्यावेळी त्याच्या अंतःकरणामध्ये दीप प्रज्वलित होतो. आणि ही ज्यावेळेला म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये ज्यावेळी असा प्रकाश पडेल की मी कोण, माझा जन्म कशासाठी आला, मी नेमकं काय केलं पाहिजे, आणि हे समजण्यासाठी आपल्याला सेवा होणं गरजेचं आहे. आपल्या हातून जडमुडांची सेवा, जडमुडांची सेवा ही आपल्या संप्रदायाचा प्राण आहे. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. बऱ्याच भक्तगणांच्या मनामध्ये शंका असते की स्वामीजी आम्हाला रिकामे ठेवतच नाही, कारण दुष्ट विचार मनामध्ये लवकर येतात रिकाम्या मनामध्ये. म्हणून मन रिकामं राहता कामा नये याची मी बरोबर काटेकोरपणे काळजी घेतो. आणि दर महिन्याला तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारची सेवा देतो. या महिन्याची सेवा होती की वृक्ष लावा आणि लोकांचे जीव वाचवा, कारण जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे.
आज ह्या ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे निसर्ग साखळी जी आहे ती सगळी ढासळत चाललेली आहे. चिमण्या कुठे दिसतात का तुम्हाला? फुलपाखरं कुठे दिसतात का? जे परागीकरण पुढे घेऊन जाऊन प्रजोत्पादन कार्यामध्ये मदत करणारे हे प्राणी सगळे नष्ट होत चाललेत. त्यामुळे वेगळ्या वृक्षांच्या प्रजाती पण संपत चाललेल्या आहेत. आणि ग्लोबल, गोंड शब्द, ग्लोबल वॉर्मिंग हे जे निर्माण झालेलं आहे ना, आणि प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता वाढलेली आहे, कार्बन डायऑक्साईड त्याचं कारण आहे. मग या कार्बन डायऑक्साईडला कोण खाऊ शकतं, कोण संपवू शकतं? तर झाडांसारखं प्रभावी त्याच्यावर औषधच नाही आहे. कारण ही झाडं मोठी होण्यासाठी, झाडांना जगण्यासाठी कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता असते. तुम्हाला जसं जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे, तसं ह्या झाडांना जगण्यासाठी कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता आहे. तो मिळवण्यासाठी ते अगदी कुठे असतील तिथून वरती डोकं काढतात. आपल्याला जर एखाद्या रूममध्ये, खोलीमध्ये ठेवलं आणि तिथे ऑक्सिजनची मात्रा कमी झाली की आपण बघा खिडकी बिडकीतून अगदी कसं भेटेल तसं डोकं वरती काढतो. का? ऑक्सिजन, अरे ऑक्सिजन दे, ऑक्सिजन दे. तशी झाडं मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड खाऊन टाकतात आणि जगाला ऑक्सिजन देतात. आणि या ऑक्सिजनच्या मार्फत आपण अनेक जीवसृष्टीचे जीव वाचवतोय. केवढं मोठं महान काम करता, केवढी मोठी सेवा आहे. आणि म्हणून परवा तुमचं जे अभिनंदन आम्ही केलं त्याचं कारणच ते. आता पुढच्या महिन्यामध्ये परत सेवा आहे. कच्चे बंधारे बांधायचे. बरं, आपल्या संप्रदायात बोगस काहीच चालत नाही. जसं वृक्ष लागवडीसाठी तुम्हाला लिंक आली, मग त्या लिंकने तुम्ही काय केलं? फोटो काढलेत. वरती आमचा बॅनर होता, एक पेड़ माँ के नाम, जगद्गुरु श्री के हेतू, एक पेड़ माँ के नाम. फोटो काढलात. कुठेतरी काढून चालणार नाही, कारण लोकेशन दिलं होतं. त्या फोटोमध्ये लोकेशन येत होतं, लॅटलॉंग येत होता. कुठे लावलं, किती तारखेला लावलं, किती वाजता लावलं आणि कोणतं झाड लावलं. आपल्याकडे 1,49,388 झाडं लागली 30 दिवसाच्या आत. पण मी त्याच्यावर नाही विश्वास ठेवला. मी ते सगळे फोटो कलेक्ट केले आणि पायथन नावाचं एक सॉफ्टवेअर असतं त्याला दिलं आणि सांगितलं सॉर्टिंग करून दे. सॉफ्टवेअरने सॉर्टिंग केलं, कारण त्याला काही लॉजिक दिलेलं असतं. त्या लॉजिकने बघितलं, लॅटलॉंग आलं आहे का, तारीख, वेळ, ठिकाण आलं आहे का, आणि मग सॉर्ट झालेले जे फोटो होते ते मिळाले आपल्याला 1,10,776. हे पण काही कमी नाही आहे. ह्याच्यातून भक्तगणांना काय सांगितलं? आळशी राहू नका. सांगितलेली गोष्ट फॉलो करा. तुम्हाला ज्या कॅमेऱ्यानं फोटो काढायला सांगितले, तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यानं कशाला फोटो काढले? मी पाठवलेला कॅमेऱ्यानं फोटो काढले पाहिजे होते. म्हणजे तुम्ही केलेली जी सेवा आहे ते गुरुचरणावर पोचली असती. तर हे जे आपल्यामधलं अहंकार, अज्ञान जे असतं ते नाश करा. मग काय होईल की गुरुपर्यंत ही सेवा जाईल. बरेच जणांच्या मनामध्ये शंका असते की स्वामी आम्हाला सारखं रिकामं का नाही ठेवत? तर आपलं रिकामं मन चुकीच्या मार्गाला जाऊ शकतं. म्हणून हा जो देह आहे, हा देह मिळाला तोपर्यंत स्वतःचं हित करत असताना जगाचं हित करा, जगासाठी जगा. ज्ञानेश्वर माऊलीनं काय सांगितलं? आता विश्वात्मके देवे. ज्या ज्ञानेश्वर माऊलीनं प्रचंड त्रास झाला, त्यांनी कधी असं जगाचं वाईट नाही चिंतलं. आपल्याला बहुमोल जन्म मिळाला आहे आणि म्हणून या जन्माला येऊन आपण काय केलं पाहिजे? जगाच्या कल्याणाचा प्रयत्न केला पाहिजे. त्यावेळी आपण खऱ्या अर्थानं त्रिपुरा पौर्णिमा साजरी करू आणि गुरु आणि ईश्वरातील ही जी भक्ती आहे ती आपल्याकडून दूर होईल, दृढ होईल. मीपणाचा त्याग केला पाहिजे. मी कोणतरी, मी कसं झाड लावायचं, मला कोण काहीतरी म्हणेल. मी सुद्धा झाड लावलं आहे. दिसेल तुम्हाला वेबसाईटवर. आपली वेबसाईट आहे रामानंदाचार्य दक्षिणपीठ. मराठी, हिंदी, आणि कानडी शब्दाला येणार आहे, कानडीमध्ये पण येणार आहे. आणखीन एक 4-5 दिवसामध्ये कानडी पण ते दिसेल तुम्हाला. मराठी, हिंदी, इंग्लिश या 3 भाषेमध्ये आणि कानडी भाषेमध्ये सुरुवात झालेली आहे.
तर तिथे तुम्हाला सगळ्यांना वेबसाईटवर कुणी कुणी फोटो लावले, भटनी फोटो लावले की नाही ते दिसणार आहे. आणि त्याचं सर्टिफिकेट पण तुम्हाला तिथूनच डाउनलोड करून घेता येईल. तेव्हा ही जी सेवा आहे, ही सेवा करा. ही सेवा करणं म्हणजेच गुरूंची भक्ती करणं. तुम्हाला ज्या ज्या काही सेवा दिलेल्या आहेत त्या सेवा करणं म्हणजेच गुरूंची भक्ती करणं. गुरूंचे पूजन केलं, हळद पिंजर कुंकू घालून, की गुरु प्रसन्न नाही होत. खऱ्या गुरु नाही. या गोष्टीमध्ये स्वारस्य नाही आहे. जडमुडांच्या उद्धारामध्ये स्वारस्य आहे. तुम्ही जडमुडांचा उद्धार करा, तिथे भगवंत आहे. कणाकणात भगवंत आहे. मी माझ्या अभंगात सांगितलं ना, कळला नाही, कळला नाही, कळला नाही देव आम्हा, कळला नाही देव. या अभंगामध्ये मी काय सांगितलं? अणु रेणूत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. म्हणून हा देव आपल्याला जर दिसायला पाहिजे असेल तर आपल्यामध्ये सेवा पाहिजे, करुणा पाहिजे आणि समतेचा दीप प्रज्वलित करा. आपल्या रामानंदाचार्य वैष्णव संप्रदायामध्ये त्रिपुर रूपी स्वर लावले पाहिजेत. ते कसे लावले पाहिजेत ते मी या पुढच्या भागात सांगणार आहे. आपल्या वैष्णव संप्रदायामध्ये त्रिपुरारी पौर्णिमा, बरेच जण म्हणतात आमचा स्वस्वरूप संप्रदाय कुठेच नाही आहे. रामानंदाचार्य म्हणजे रामानंद संप्रदाय, श्री संप्रदाय, स्वस्वरूप संप्रदाय एकच आहे. हे लक्षात घ्या, हा एकच आहे. रामानंद संप्रदाय जो भगवान प्रभू रामचंद्रांनी सांगितलं तो रामानंदाचार्य संप्रदाय, आणि म्हणजे रामानुजाचार्यांनी जो घेऊन गेले तो श्री संप्रदाय. रामानंदाचार्यांनी जो सांगितलं त्याला रामानंद संप्रदाय म्हणतात, आणि नरेंद्राचार्यांनी सांगितलं तो स्वस्वरूप संप्रदाय. आमचा तिघांचा सिद्धांत एकच आहे, विशिष्टाद्वैत सिद्धांत. तेव्हा वैष्णव संप्रदायामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेचा अर्थ आम्ही लोक कसे घेतो तर आम्ही असं घेतो, शुद्ध भक्ती आणि अंतःकरणातील जी तामसी प्रवृत्ती आहे हिचा नाश करणं म्हणजे त्रिपुरा पौर्णिमा साजरं करणं. आज संदेश काय घेऊन जायचं आहे तुम्ही सगळ्यांनी? रामानंद संप्रदायाच्या लोकांनी काय घेऊन जायचं आहे तर अंतःकरणामध्ये शुद्ध भक्ती पाहिजे, नाही तर मनी नाही भाव. बोला पुढे, तुम्हीच म्हणताय. देव आशाने, देव बाजारातला, हे तुम्हीच सांगताय. म्हणून शुद्ध भक्ती ठेवली पाहिजे. म्हणून शुद्ध भक्ती ठेवली पाहिजे, कारण देव बाजारातला भाजीपाला नाही. जर तुमची भक्ती नसेल, तुमची भक्ती दांभिक असेल तर देव कधीच पावणार नाहीतर देवाला आपण आज बाबा काय करताय, मग आज देवाचा सण आहे, देवासाठी आणखीन काय 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 करतात लोक, पुरणपोळी वगैरे वगैरे आहे ना. पुढचं काय बोलत नाही, कोकणी लोक आहेत ना त्यासाठी बोलत नाही. पण खातात कोण? त्या भक्तीच्या नावावर पोट कोण भरतं? म्हणून सांगितलेलं आहे देव बाजारातला भाजीपाला नाही. दांभिकपणा केलात तर ती भक्ती देवापर्यंत पोचत नाही, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे हा त्रिपुर रूपी सूर जो आहे तो काय आहे? भक्ती, ज्ञान आणि वैराग्य, हे तीन स्वर आहेत. आपल्यामध्ये भक्ती पाहिजे देवाबद्दलची, आपल्याबद्दल ज्ञान पाहिजे त्या देवाबद्दलचं की या चराचरात तोच आहे. झाडाचं पानसुद्धा त्याच्या व्यतिरिक्त हलू शकत नाही. तर हे मी करतोय, अरे मी बिल्डर आहे, मी बिल्डिंग बांधतो म्हणू नकोस बाबा. त्याने ताकद दिले तोपर्यंत बांधू शकतोस. मी सोनार आहे, दागिने बनवतो, बट नाही बनवू शकत. त्याने हात दिलेले आहेत, त्याने डोळे दिलेले आहेत, त्याने कला दिलेली आहे, म्हणून आपण बनवू शकतो. तेव्हा हे ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. मी हे करतो आणि मी ते करतो. मी करणारा कोणी नाही, करणारा तो आहे, आणि तो सगळा माझ्या पाप पुण्याच्या हिशोबाप्रमाणे माझ्याकडून तो सगळं करून घेतो. अशा प्रकारे आपण कायम आपल्या लक्षामध्ये ठेवलं ते ज्ञान आहे की या चराचरामध्ये सत्तेचा मालक फक्त आणि फक्त तोच आहे. आणि वैराग्य पाहिजे. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे असं नाही पाहिजे. वैराग्य ज्यांच्यामध्ये आहे तो काय संसार सोडत नाही, प्रपंच सोडत नाही, सोडायची गरज पण नाही. परंतु
आसक्ती सोडायची. वैराग्याचा विरुद्ध शब्द काय? आसक्ती. प्रत्येक गोष्टीची आसक्ती सोडायची. मी विमानाशिवाय जात नाही बाबा, बैलगाडी मिळाली तर जाता आलं पाहिजे बाबा. ह्याला वैराग्य म्हणतात. की जसे जैसे ठेविले अनंते, जसं देवा तू ठेवशील तसं. आता तुला वाटतं की मला 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला घालायचं, घालशील. उद्या समजा एखाद्या गरीबाच्या घरी पण जेवायचा योग आला तरी ते जेवता आलं पाहिजे. ह्याला वैराग्य म्हणतात. काही जणांना उतरताच येत नाही खाली. घोड्यावर बसलेला जो असतो खाली उतरतच नाही. किती रुपयाच्या गाडीतून फिरतो माहिती आहे काय? किती कोटीची गाडी माहिती आहे का तुम्हाला? त्याच्याजवळ वैराग्य नाही हे समजून जायचं. अब्जावधी रुपयाची गाडी असं अजून नाही आलेली, परंतु समजा कोट्यावधीच्या पुढे गेलेत गाड्या आता. तेव्हा कोट्यावधीची रुपयाच्या गाडीमध्ये जरी बसलात तरी पाय जमिनीला ठेव. याला वैराग्य म्हणतात. आणि फक्त माझ्यासाठी माझ्यासाठी हवंय, माझ्यासाठी माझ्यांसाठी हवंय. तर कुत्रा पण करतो ना तसंच. कुत्रा, वाघ, सिंह हे प्राणी जे आहेत ते जी काही शिकार आणतात ती पहिली माझ्यासाठी पाहिजे. हे आपल्या संस्कृतीत नाही. मी लहानपणी पाहिलं, माझी आई जेवण करायची त्या पहिलं जी चूल असायची ती पहिली सारवायची, त्याला रांगोळी वगैरे घालायची आणि मग तिचं पूजन वगैरे करायचं आणि जेवण करायला सुरुवात करायची. ते जेवण करून झालं की आम्हाला भूक लागलेली असायची, लहान असायचो, खेळून आलेलं असायचं, वाढ अगोदर हातपाय धुवून यायचे, शांत बसायचं. काय करणार होता? शांत बसावं लागायचं. मग ती सगळं बनवलेलं जेवण जे असायचं ना त्यातलं थोडं 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 सगळं जेवण काढायचे आणि ती चुलीला नैवेद्य द्यायचे. तिला शांत केले की परत, अरे बाद झालं ना आता, आम्हाला तरी दे की, थांब थोड्या वेळानं देणार. परत ते काढणार आणि बाहेर घास देणार किड्या मुंग्याला. त्यांनी खाल्लं की हिचं समाधान, मग आम्हाला वाढणार. का? की हे आपलं एकट्याचं नाही आहे. हे जे भोजन आहे ना याच्यावर आपल्या एकट्याचा अधिकार नाही आई सांगायची. आणि तेच संस्कार माझ्यावर झालेत, म्हणून माझ्याकडून ही अशा प्रकारची सेवा होते. की जगायचं ते नेमकं जगासाठी जगायचं, समाजासाठी जगायचं. याला वैराग्य म्हणतात. ते वैराग्य तुमच्याकडे पाहिजे. नाही तर मी याचा खुलासा का केला, नाही तर प्रत्येकजण घाबरेल, नको बाबा स्वामी आपल्याला संन्याशी करून टाकतील आणि मग फार पंचायत होईल. बायको बिराडवाले आपण लोक, बायको काय म्हणेल. माझं काय म्हणणं नाही आहे, पण बायको काय म्हणेल. बायकोचं काहीच म्हणणं नसतं. अरे तर बाद झालं ना, 50 वर्ष आली, 60 वर्ष आली, काय पाटणं पदर धरून फिरतोस. हा माझं काय म्हणेल, बायको काय म्हणेल. तेव्हा त्यांनी लक्षात घ्या, वैराग्य म्हणजे सगळं सोडून पळायची गरज नाही. वैराग्याचा अर्थ फक्त मलाच हवं हा दृष्टिकोन बदलायचा आणि सगळं समाजाला हवंय असा दृष्टिकोन आणायचा. वैराग्य येणार, हे लक्षात घ्या. वैराग्य आणि विरक्तीमध्ये फरक आहे. विरक्त कोण व्हायला सांगतं तुम्हाला? वैराग्यशील व्हा. तेव्हा हे 3 स्वर आहेत, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. हे 3 स्वर जर तुम्हाला छेडता आले तर जीवनाची विना सुंदर होणार. मी काय सांगितलं? भक्तीची विना, ज्ञानाची तार, वैराग्य सुर जुळती सुंदर. ते सूर चांगले आपले जर यायला पाहिजे असेल तर आमच्या रामानंदाचार्य परंपरेमध्ये काय सांगितलेलं आहे? भक्ती हे आपलं साधन असलं पाहिजे. काय सांगितलं मी? भक्ती हे आपलं साधन असलं पाहिजे. ज्ञान हा आपल्या जीवनातला प्रकाश असला पाहिजे आणि वैराग्य ही आपल्या जीवनामध्ये सात्विकता असली पाहिजे. ह्या 3 तारा आहेत जीवनाच्या विनेच्या. परत लक्षात घ्या मी काय सांगितलं ते. भक्ती हे साधन, ज्ञान हा प्रकाश आणि वैराग्य ही सात्विकता. अशा 3 तारा ज्या आहेत, ह्या 3 तारांना व्यवस्थितरित्या आवडलं तर सूर चांगला लागणार. तंबोऱ्याला तारा किती असतात? विणेला तारा किती असतात? 3. त्या व्यवस्थित जर पिळलेल्या असतात त्याच्या खुंट्या, म्हणजे तुमच्याकडे भक्ती नाही आहे, सात्विकता येणारच नाही. सात्विकता नाही आहे, वैराग्य येणारच नाही. हे लक्षात घ्या. विणा जो आहे त्या विणाला 3 तारा असतात, पण त्या व्यवस्थितरित्या पिळल्या पाहिजे. कुणावर किती जोर द्यायचा तो ठरलेला आहे. ते जर जीवनाचं गणित जमलं नाही तर
तर आपल्या जीवनरूपी विनेचा सूर बेसूर होऊन जाणार. म्हणून आपण काय केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे आणि सात्विकता आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. आपल्याला ह्या 3 गोष्टींचं काय करायचं आहे, हरण करायचं आहे. म्हणून आपली चित्तशुद्धी असली पाहिजे, आपली हृदयशुद्धी असली पाहिजे आणि आपल्यामध्ये आचरणशुद्धी असली पाहिजे. ह्या 3 जर शुद्धी आपल्यामध्ये असतील, बघा मी काय सांगतोय, चित्तशुद्धी म्हणजे आपलं चित्त आहे ना, त्या चित्तामध्ये पावित्र्य असलं पाहिजे. काही जणांच्या चित्तामध्ये बऱ्याच गोष्टी घाणेरड्या बसलेल्या असतात, त्यामुळे त्याला ध्यानी मनी स्वप्नी तेच दिसतं. चोर बघा की एखादी वरांगणा बघा, ती सज्जन बाईला पण म्हणते, ती पण तसलीच असणार, माझ्यासारखीच असणार ना. म्हणून आपलं अध्यात्मामध्ये आलेल्या व्यक्तीनं, मनुष्य जन्माला आलेल्या व्यक्तीनं आता प्रपंच झाला, आता चित्त शुद्ध करा आणि जगाकडे बघताना स्वच्छ काचेतून बघा. हे ज्ञानरूपी जे चर्मचक्षूचे जे डोळे आहेत, ह्या चर्मचक्षूच्या डोळ्यामध्ये शुद्धता आणा, म्हणजे जग चांगलं वाटणार. आपल्यासारखंच आपण जगाकडे बघता कामा नये. हृदयशुद्धी पाहिजे, तर दया येणार ना कुणाबद्दल तरी. दुसऱ्याचं दुःख त्यावेळी कळणार ना, दुसऱ्याला मदतीची गरज आहे हे त्यावेळी कळणार ना. जोपर्यंत आपलं हृदय शुद्ध नाही आहे, तर दया, क्षमा, शांती कसं कळणार. आणि आपलं आचरण शुद्ध पाहिजे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. अशा प्रकारे ज्यावेळी आपण हे 3 सूर जीवनातले व्यवस्थितरित्या गुरूंच्या बोधानं आवडले, तर जीवनाची जी विना आहे ना, तिथं झंकार अतिशय सुंदर प्रकारचा येणार. त्यालाच आपण साधना मार्ग असं म्हणतो आपल्या संप्रदायामध्ये. तेव्हा आपण एका दृष्टांतातून पाहूया. एक शिष्य असतो, तो शिष्य आपल्या गुरूंना विचारतो की गुरु महाराज, माझा भक्तीचा स्वर शुद्ध का होत नाही, माझ्या साधनेचा स्वर म्हणजे माझा भक्तीचा स्वर शुद्ध होण्यासाठी मी काय केलं पाहिजे. माझ्या साधनेत स्वर असतो बघा, काय म्हणतो बघा, तो काय विचारतोय की माझ्या भक्तीमध्ये स्वर आहे, पण साधनेत माझ्या गोडवा का येत नाही. म्हणजे व्यावहारिक भाषेत बोलू का, मी थोडं आध्यात्मिक भाषेत बोलतोय. म्हणजे तो गुरुना असा विचारतो की मी भक्ती करतो, पण भक्तीमध्ये मन का लागत नाही. एकदम व्यावहारिक भाषेत सांगितलं. मी मगाशी बोलत होतो जरा तर वेगळ्या भाषेत बोलत होतो. तर भक्तीचा स्वर माझा जो आहे तो कधी शुद्ध होणार, कारण मला साधनेत स्वर असतो माझा, पण गोडवा लागत नाही. तेव्हा माझ्यामध्ये कमी काय आहे. आपला प्रश्न व्यावहारिक आता परत सांगतो की स्वामीजी, तुम्ही सांगितलेला 11 माळांचा मी जप करतो, आणि असं नाही मोबाईलवर, पण लक्षात का नाही लागत, ध्यान का लागत नाही. ते आपण का मोबाईलवर करतो माहिती आहे का, पास व्हायचंय, पास. जर पास नाही झालो तर उत्तम शिष्य होणार नाही आहे. 5 वर्ष जरी झाली तरी उत्तम शिष्य होता येणार नाही. म्हणून 5 वर्ष सलग पास व्हायचं आहे. प्रमोट का होईना पण व्हायचं आहे. म्हणून आम्ही काय करतो, आमचा मोबाईल जो आहे तो तिथे ठेवतो आणि भांडी घासत असतो. मोबाईल ठेवतो आणि कुणाबरोबर काहीतरी गप्पा छप्पा चालू असतात. कसा सूर लागणार साधनेचा, साधनेत सूर कसा लागणार. आता हे मोबाईलचं आलं, पण पूर्वी श्री ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः. गबस ना, बोलू नको, जप करतोय ना, कळत नाही का. ओ ताई, त्याला सांगा जर गप्प बस, जप करतोय मी, बोलू नको मध्ये. ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय, ओम नरेंद्रनाथाय, ओम नरेंद्रनाथाय, ओम नरेंद्र. आता कसं का बसला. ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय. भक्तीचा सूर लागत का नाही, साधनेचा सूर का लागत नाही, त्यात गोडवा का येत नाही साधनेत.
अरे तोंड बंद कर, एवढी झांब येते. कारण साधनेत सूर नाही लागलेला आहे. भक्तीला बसलोय, साधनेला बसलोय, पण एवढा मोठा जबडा पसरलाय की आता घाव अखंड तोंडात जातो की काय. त्याच्यावर तर महाराजांनी सुंदर उत्तर दिलेलं आहे. ते काय म्हणतात माहिती आहे का, की तुझी एक तार आहे ना ती सैल झालेली आहे, दुसरी तार ताणलेली आहे आणि तिसरी तार गप्पच आहे. आणि त्यामुळे काय झालंय की सूर जे आहे ना ते बेसूर येऊ लागलेले. आता ही पहिली तार म्हणजे कोणती तार, तर भक्ती. ते काय सांगितले की सेल झालेले आहे. पहिली तार काय सांगितलं, सेल झाले. म्हणजे जो ताना दिला पाहिजे ना, मला करायचं तर 11 माळांचं जप करायचं. स्वामींनी काय सांगितलेलं आहे मोबाईलवरून करायला, कारण आपण करत नाही, दुर्लक्ष करतो. म्हणून स्वतः आलेत आणि जो कानमंत्र आहे तो कानमंत्राचा जप स्वतः सांगतात आणि आपल्याला आपल्याबरोबर करून घेतोय. तरीसुद्धा आम्ही त्याच्यावर काय करतो, आमचा ताना तारेचा देतच नाही, मोबाईल तिकडेच ठेवून दिलेला आहे. म्हणून ती सेल झाली. दुसरी तार आहे ती ज्ञान आहे, ती खूप ताणलेली आहे अहंकारामुळे. काय नाही स्वामींना कळणार. मोबाईल बेसिनवर आहे, बेडरूम मध्ये आहे की आणखीन कुठे आहे काही कळणार नाही. हा अहंकार आहे. अरे मीच सांगितलंय बाबा, मी चराचरात आहे, अणु रेणुत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. ते ही जी तार तुमची आहे ना ती प्रचंड प्रमाणात ताणलेली आहे, काही कळणार नाही. म्हणून मी सांगतोय, आज घरी गेल्यानंतर किंवा उद्या घरी पोचल्यानंतर काय कळतं ते बघा. मी महाकारण शरीरानं तुमच्या प्रत्येकामध्ये, प्रत्येकाच्या हृदयात आहे. त्यामुळे तुम्ही तुमची ती तार इतकी ताणून घेतलेल्या अज्ञानपणामुळे काय कळणार. मार्क मिळतात ना, प्रगती पुस्तक मिळतात, पास करणार म्हणजे करणार, पण उत्तम शिष्य आलं की बोंबलाला होईल ना नंतर. तिसरी तार आहे ते वैराग्य आहे, ते गप्पच आहे. म्हणजे ती इतकी ढिली आहे. त्यामध्ये ना आपल्याला काय करायचं, आपण का आलो, आपल्या पोरग्याला बरं नव्हतं, आपण का आलो, नवरा दारू प्यायचा. ठीक आहे ना, आता सांगितलंय, ठीक आहे. गळ्यात माळ घातलेले लोक म्हणतील अरे हे काहीच करत नाहीत, ठीक आहे. वैराग्य नाही आपल्याकडे. आपण आपल्या जीवनाची जी तार आहे ती तार, तिन्ही तारा व्यवस्थितरित्या जर पिळल्या तर त्याच्यातून सुंदर आवाज येईल ना, की आपण भक्ती केली पाहिजे मनापासून. आणि भक्ती ज्याची करतो तो बघणारा आहे हे ज्ञान असलं पाहिजे. ते अज्ञान आहे ते काढून टाका ना. ज्ञान काय पाहिजे की आपण ज्याची भक्ती करतो तो तेवढाच शक्तिशाली आहे, तो संपूर्ण चराचरात आहे, तो संपूर्ण कणाकणात आहे आणि तो आपल्या हृदयात बसून आपल्याला बघतोय. आणि हे जर आपल्या नक्की लक्षात राहिलं तर वैराग्य येईल आपल्यामध्ये, की ठीक आहे आता बायको, मुलं, घरदार, प्रपंच हे ठीक आहे, स्वामींच्या कृपेनं चांगलं झालं, पण आता काहीतरी समाजसेवा करण्यासाठी बाहेर पडूया, स्वतःसाठी जगूया ना. स्वतःसाठी जगणं म्हणजे काय, की आपल्या हातून काहीतरी पुण्य कार्य होऊ दे, कारण हेच पुण्य डिपॉझिट होणार आहे. आपण जे पैसे जमा करून ठेवणार आहोत, मुलांची भांडणं करून ठेवणार आहोत, बाकी काहीच नाही करणार. किंवा मुलांना व्यसनी बनवण्यासाठी केलेलं आहे, मुलांना आळशी बनवण्यासाठी प्रचंड प्रमाणात 4-4, 5-5 पिढ्या चालतील एवढा पैसा दाबून ठेवतो आपण. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. मुलं बिघडणार आहेत, दुसरं काहीच नाही करणार आहेत. स्वतःसाठी जगायला वेळच नाही. का, वैराग्य नाही. ज्यावेळी आपल्यामध्ये वैराग्य येईल ना त्यावेळी आपण संसार प्रपंच करत असताना आता दुसऱ्यांसाठी जगलं पाहिजे, दुसऱ्यासाठी सेवा केली पाहिजे. कारण हे पुण्याचं गाठोडं जे आहे ना याला काय म्हणतात, क्रियामान. हे क्रियामान संचित होईल, डिपॉझिट होईल आणि या संचिताचा उपयोग आम्हाला प्रार्थनामध्ये घालून पुढचा जन्म चांगला होईल. यासाठी जीवनाची जी विना आहे ही संतुलित वाचण्यासाठी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ह्या ज्या 3 तारा आहेत, ह्या 3 तारा व्यवस्थित पाळा, पिळा
म्हणजे आपल्याला काय होईल, त्याचा फायदा होईल. योग वशिष्ठ आणि बृहत आरण्यक्य आणि भागवतामध्ये एक कथा आहे राजा जनक राजाची. हा राजा मिथिला नगरीचा राजा आहे आणि हा मिथिला नगरीचा राजा ज्ञानी आहे. जनकाला ज्ञानी म्हणायचे सगळेजण, कारण त्याच्यामध्ये घमेंड नव्हती. शिवभक्त, भगवान भोलेनाथांचा भक्त आणि त्याच्या अंतःकरणामध्ये शिवाबद्दलचं प्रचंड प्रेम आणि तेवढंच वैराग्य. मी राजा आहे हे त्याला वाटायचं नाही, मी प्रजेचा सेवक आहे. म्हणून त्याच्या कालखंडामध्ये प्रजेची खूप 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 म्हणजे खूप कामं झाली. एक दिवशी राजा दरबारात त्या राजाकडे वेगवेगळे विचारवंत, तज्ज्ञ, ऋषी, थोर महात्मे यायचे. तशा प्रकारे याज्ञवल्क्य आलं. याज्ञवल्क्य आल्यानंतर याज्ञवल्क्याने त्या राजाला अमरतत्वाचा मार्गदर्शन करत होते, उपदेश करत होते की आत्मा अविनाशी आहे, अचल आहे, अमर आहे आणि हा आत्मा जो आहे त्याचा कधी नाश होत नाही. नैनम छंदती शस्त्रांनी नैनन दहती पावका. म्हणजे काय, तर आत्मा जो आहे या आत्म्याला शस्त्रानं कापता येत नाही, आत्म्याला अग्नी जाळू शकत नाही, अशा प्रकारचा आत्मा आहे. त्या आत्मा चिरंजीव आहे. अशा प्रकारचा आत्मबोध याज्ञवल्क्य करत होते. एवढ्यात काय झालं, म्हणजे आपल्याकडे ज्ञान नसलं तर काय गडबड होते. एवढ्यात काय होतं की त्या दरबारामध्ये अचानकपणे आग लागते. आग लागल्यानंतर सगळे पळायला सुरुवात होतात, सगळे उठून पळू लागतात जीवाच्या आकांतानं. अरे वाचलो पाहिजे, अरे वाचलो पाहिजे, अरे वाचलो पाहिजे. आणि याज्ञवल्क्य आणि राजा जनक हे दोघेजण तिथेच बसलेले असतात आणि आगीच्या वेड्यामध्ये संपूर्ण राजवाडा पेटत असतो आणि हे दोघेजण शांतपणे तिथे बसलेले असतात. ते याज्ञवल्क्य राजा जनकाला विचारतात की तू पळाला का नाहीस. त्या जनकानं जनक ज्ञानी का होता त्याचं कारण सांगितलं मी, किंवा कारण सांगतोय. तो म्हणाला की आपण आताच सांगितलं ना, नैनन छंदती शस्त्राणी नैनन दहती पावका. म्हणजे आत्म्याला शस्त्र मारू शकत नाही, आत्म्याला अग्नी जाळू शकत नाही, हे आत्ताच तुम्ही सांगितलं. मग घाबरायचं कशाला. जळणार कोण, शरीर जळणार, आत्मा नाही जळणार. इतका तो ज्ञानी असल्यामुळे त्याने राजपाट जो आहे तो राजपाट उपभोगला, परंतु वैराग्य पद्धतीने उपभोगला. त्याने कधी स्वतःला राजा नाही समजलं, तर प्रजेचं हित हे माझं हित, अशा प्रकारे त्याने काय केलं, राजपाटाचा उपयोग केला. जेवढं जेवढं आपल्या हातून समाजाचं कल्याण करता येईल, जी संधी मिळाली मनुष्य जन्माला, त्या संधीचं सोनं करायचं आणि काय करायचं, आपण समाजाचं कल्याण करायचं. आणि अशा प्रकारे त्याने आपल्यातलं वैराग्य विवेकाने जागृत ठेवलं. त्याच्यासाठी त्याला संसार सोडावा लागला, राजपाट सोडावं लागलं. त्याने विवेक आपल्यातला जागृत ठेवला. आपल्याला पण हेच करायचं आहे. आपण पण सर्वांनी हेच करायचं आहे की आपल्यामध्ये काय करायचं आहे की प्रापंचिक लोक, आता आपण संसार प्रपंच करणारे लोक आहेत आणि संसार प्रपंच करणारे असल्यामुळे प्रपंचाचा त्याग करण्याची गरज नाही. आपल्यामध्ये विवेक ठेवला पाहिजे. आपल्याला जगत असताना समाजाला पण जगवणं ही आपली एक भूमिका असली पाहिजे. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये वानप्रस्थ, वानप्रस्थाचा अर्थ मी सांगितला मागे आध्यात्मिक शाळेमध्ये. ब्रह्मचार्य म्हणजे काय करा, स्वतःच्या शरीरासाठी जगा, स्वतःचं शरीर कमवा. ग्रस्थाश्रम, आता तुम्ही तुमच्यासाठी जगा आणि तुमच्यांसाठी जगा. त्यानंतर वानप्रस्थ, आता तुमच्यांसाठी जगायचं जे आहे ते थोडं दुर्लक्ष करा. काय म्हटलं बघा, थोडं दुर्लक्ष करा आणि इतरांसाठी जगा, तो वानप्रस्थ. आणि मग संन्यास, आता कुणासाठीच नाही, केवळ आणि केवळ एका आत्म्यासाठी जगायचं, तो संन्यास. तेव्हा आपल्यामध्ये जे वैराग्य आहे ते अशा प्रकारे विवेकानं जागृत केलं तर भक्तिरूपी परोपकाराचं उत्पन्न
आपल्या जीवनामध्ये प्रचंड येणार आणि साधकाच्या हातून अनेक प्रकारची सत्कार्य होणार. जी आपण करतोय आपल्या संप्रदायामध्ये 41 प्रकारच्या सेवा केल्या जातात. त्या ज्या सेवा होतात, परोपकारी सेवा का होतात, तर मी तुमच्यामध्ये विवेक जागृत केला आहे. तुम्ही स्वतःसाठी जगायचं पण गुरूंसाठी पण जगलं पाहिजे. म्हणून कच्चे बंधारे बांधा, पाणी अडवा, पाणी जिरवा, भूस्तर जो आहे तो उंचवा, की ज्याच्यामुळे अनेक जीवसृष्टीचा फायदा होईल आणि शेतकरी जो आहे तो समृद्ध होईल. शेतकरी समृद्ध झाला तर आपण पण समृद्ध होऊ. वृक्ष फळं फुलं याने बहरेल आणि वसुंधरा अतिशय सुंदररित्या बहरेल आणि तिचे आशीर्वाद आपल्याला मिळतील. म्हणून जे आपल्या संप्रदायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात त्याचा हेतूच असा आहे की तुमच्यामध्ये विवेक जागृत करून. मी तुम्हाला कोणाला संसार सोडायला सांगितलं का बघा, तुम्ही तुमचा संसार करत असताना तुमच्यामध्ये मी विवेक जागृत केलेला आहे आणि वैराग्याकडे घेऊन चाललेलं आहे. आपण गुरुचरणाला काय करूया, स्वतःला अर्पण करून घेऊया. आपल्या जीवनाचा जर त्रिपुरारी बनायचं असेल, आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्रिपुरारी बनायचं असेल, शिव बनायचं असेल, ज्याने 3 असुरांचा वध केला, 3 पुरं ज्याने उद्ध्वस्त केली, तो त्रिपुरारी कांत म्हणजे शिव. आणि आपल्याला जर शिव बनायचं असेल, आपल्याला जर राम बनायचं असेल, तर भक्तांनी साधकांनी काय केलं पाहिजे, नुसतं पूजा दीपदान करून, दीप आज दान करतात, पाण्यामध्ये सोडतात, त्याने जन्माचं सार्थक होणार नाही, आपण त्रिपुरारी होणार नाही. आपला आत्मदीप ज्या वेळेला प्रज्वलित होईल सद्गुरूच्या उपदेशाने, ज्या वेळेला आपल्यामधला काम क्रोध लोभ ह्याचा ज्यावेळी नाश होईल, त्यावेळेला आपण खऱ्या अर्थानं त्रिपुरारी होऊ. आणि या त्रिपुरारी होण्यासाठी सेवा ही सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये 41 प्रकारच्या सेवा आहेत. काही जणांना यादी पाठ नसेल तर त्यांनी रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम या वेबसाईटवर जायचं. मी काय काय सेवा करतो संप्रदायाच्या माध्यमातून, आणि मी म्हणजे तुम्ही सगळेजण सेवा करता, मी फक्त त्याचं लीडरशिप करतो. आणि ह्या सेवा तुम्ही काय करता हे ज्यावेळी बघाल, विचार कराल आणि अंतर्मुख व्हाल, तेव्हा तुम्हालाच प्रश्न पडेल, अरे हे सगळं आम्ही करतो, एवढं शक्य आहे. आज आपण 158 बॉडी डोनेट केलेत. केवढं तुमच्या हातून कार्य होतंय. 158 बॉडी मिळणं म्हणजे कठीण काम आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण, एका डॉक्टरने सांगितलं, सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवण्यासारखा प्रसंग आहे की जगद्गुरू रामानंदाचार्यांच्या संप्रदायानं केवढी मोठी क्रांती केली. कारण आम्हाला हॉस्पिटलला बॉडी पाहिजे असतील तर आम्हाला ती फायबरची बॉडी किंवा सिमेंट कॉन्क्रीटची बॉडी वापरायला लागायची. क्वचित कुठेतरी बेवारस सरकारी हॉस्पिटलमध्ये बॉडी मिळायची, क्वचित. नाहीतर आमच्या सगळ्या डॉक्टर मंडळींना या कृत्रिम बॉडीवर शिकायला मिळायचं. परवा तर इतका विश्वविक्रम करून टाकला आहे. 6 महिन्याचं जे मूल आहे ते ऑपरेशन झालं. आईवडिलांनी निर्णय घेतला. स्वामींना आम्हाला फोन आला, स्वामी असा असा प्रकार झाला, आपण हे करू शकतो का. मी म्हटलं हो, लहान मुलांचे जे डॉक्टर बनण्यासाठी ह्या बॉडीची गरज असते. ही अशी दुर्मिळ बॉडी मिळतच नाही. महाराष्ट्रामध्ये दुसरी केस आहे, अशी बॉडीच मिळत नाही. त्या डॉक्टरने इतके आभार मानले संप्रदायाचे, माझे मानले. मी म्हटलं मी नाही त्याला कारणीभूत, हे प्रेम करणारे जे आहेत ना सवंगडी, म्हणून त्यांना छावे बोललो ना, त्यांचं हे योगदान आहे. ऑर्गन डोनेटमुळे तो माणूस जातो, बॉडी देऊन जातो, पण डोळे देऊन जातो. आणि त्या डोळ्यामुळे 2 लोकांना दृष्टी देऊन जातो. त्या 2 लोकांच्या डोळ्यातून तो हरवलेलं विश्व बघत असतो. आपले अनेक उपक्रम, 41 प्रकारच्या सेवा आपण करतोय. त्याच्यामध्ये समाजाच्या विविध सेवा आहेत. पर्यावरणाचं रक्षण आहे, प्रत्यक्ष गुरुसेवा करता तुम्ही, गुरुंनी सांगितलेली साधना करता, ही सुद्धा सेवाच आहे. दररोज उठायचं, सकाळी उठल्यानंतर स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंताचं नाही, कुणाला फसवायचं नाही, कुणाला लुबाडायचं नाही, कुणाला छळायचं नाही, बाहेरखाली वागायचं नाही, कुठल्याही प्रकारची दुर्व्यसनं करायची नाही. आणि गुरुंनी सांगितलं तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा.
हे जे आचरण आहे ना, ही गुरूंची सेवा आहे. तुम्ही 3 प्रकारच्या सेवा करताय. दीन दुबळ्या गोर गरीब लोकांची सेवा. आता बघा शिलाई मशीन वाटप केले, कुणाला गाई, कुणाला म्हशी, कुणाला शेळ्या मेंढ्या. थॅलेसिमियाच्या पेशंटनी आभार मानले संप्रदायाचे, की आम्ही प्राणाशी, त्यात मुलाचे शब्द आहेत, आम्ही प्राणाशी झुंजतो आणि आम्हाला नेहमी रक्त लागतं. तर रामानंदाचार्य संप्रदायानं हे जे फार मोठं उपकाराचं कार्य केलं आहे आणि आमच्यासारख्या लाखो मुलांना रक्तदान देऊन आमचे प्राण वाचवले. ही बोलकी प्रतिक्रिया आहे, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारचे आपण विविध सेवा करतो. त्याचबरोबर पर्यावरण जे आहे, हे पर्यावरणाचं सुद्धा रक्षण करण्याचं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. वृक्ष वल्ली आम्हा सोय रे वनचरे म्हणून सांगितलं आहे जगद्गुरु तुकोबारायाने. म्हणजे आमचा हा वैष्णव संप्रदाय, रामानंदाचार्य संप्रदाय काय सांगतो, कणाकणात देवाला शोधा. देव बोंबी हिरा मस्तकी तुरा कर कटेवर उभा विटेवर असं नाही आहे. देवाला शोधायचं असेल तर गोरगरिबांबद्दल करुणा येऊ दे. बरेच जण अशा ठिकाणी जातात आणि मदत करतात आणि 100 जणांना सांगत जातात, शिलाई मशीन म्हटले मी, एवढ्या गायी दिल्या. हे प्रतिष्ठेसाठी करू नका. आपल्या संप्रदायामध्ये शिकण्यासारखं आहे बघा. कोण मदत करतो, कुणाला मदत केली, काही नाही. लाखो रुपये देणाऱ्या माणसाचं पण आपल्याकडं नाव संप्रदायामध्ये घेतलं जात नाही. का? कर्मणे वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करायचं आपण कुणासाठी केलंय? गुरूंसाठी केलं. एवढंच लक्षात ठेवायचं. 22 25 लाख रुपये देणाऱ्या, ॲम्ब्युलन्स घेऊन देणाऱ्या भक्ताचं सुद्धा कधी एका शब्दानं नाव येत नाही. अशा प्रकारची सेवा करा. म्हणजे ते जे गुरूंकडे ठेवलेलं डिपॉझिट आहे ना पुण्याचं, ते डबल टिबल होत जातं. कारण ते उचलतच नाहीत तुम्ही, ते तिथेच राहतं. ही सोनार कंपनी आता नाही करणार कधी डेअरिंग. पूर्वी काय करायचे, पैसे घ्यायचे, तुमचं सोनं घेऊन ठेवतो म्हणून. आता करणार नाहीत, कारण आता फार सोनं स्वस्त झालेलं आहे. 100 रुपये किलो काहीतरी झालं आहे. तसं भगवंताकडे, आपल्या गुरूंकडे ज्यावेळी आपण सेवा करतो, त्या मी काय सेवा केली, मी एवढी रक्कम दिली, मी अमुक केलं, मी तमुक केलं, विसरा. आणि मी काही नाही केलं, माझ्या भगवंतासाठी मी केलं, माझ्या गुरुदेवासाठी केलं आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि कधी जे काही केलं, कुणासाठी काय केलं, कुणालाच सांगायचं नाही. अशा पद्धतीने ज्यावेळी तुम्ही करता, त्याचं तुम्हाला भगवंताला चक्रवाढ व्याजानं पुण्य द्यावं लागतं. म्हणजे मूळ भांडवल असतं, वापरतच नाहीत ना तुम्ही, त्याचं क्रेडिटच घेत नाहीत ना, सांगतच नाहीत ना कुणाला. आपल्या संप्रदायाला या मी पहिल्यापासून सवय लावून ठेवली, जो मदत करतो तो कोण मदत करतो कुणालाच माहिती नसतं. मदत केल्याशिवाय हे सगळं होणार का सांगा? कुणालाच माहिती नसतं कोण मदत करतो, कसं चालतं. आपल्याकडे एवढ्या, म्हणजे वर्षाला आपण जवळजवळ काही कोटी रुपये समाजासाठी खर्च करतो, काही कोटी. कधी सरकारी यंत्रणेचा उपयोग करत आपण. आता CM काय सांगितलं, हे नको आम्हाला. आमच्या भक्तगणांच्या आता महाशिवरात्रीला या मंदिराचं उद्घाटन आहे. त्या महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात इकडून सगळे येतील, गोवा जाम होईल, तेवढं सांभाळा म्हटलं. आणि पार्किंगची व्यवस्था करा, एवढंच द्या. तेव्हा ते CM बोलले की हे पार्किंग काय क्षुल्लक गोष्ट, अजून काय पाहिजे तरी सांगा. कारण आता महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या या मंदिराचं उद्घाटन होणार आहे. तुम्ही सगळ्यांनी जी मदत केली, त्या मदतीतून सुंदर असं मंदिर निर्माण झालं. खरं म्हणजे ते ह्या वेळेलाच झालं पाहिजे होतं, नियतीला मान्य नव्हतं. म्हणून मी कॅलेंडरमध्येच बघा तारीख छापून आले. कॅलेंडरमध्ये बघा तारीख छापले की नाही, की महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिराचं उद्घाटन होणार म्हणजे होणार. 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. तारखा आलेत बघा 2026च्या कॅलेंडरमध्ये. तेव्हा याच्यासाठी कुणी मदत केली तो कधी क्रेडिट घ्यायला पण येत नाही, मी केलं म्हणून कधी सांगत नाही. सकाळी एक ग्रस्त आले, ते नाव नाही सांगत त्यांचं, स्वामी मला मंदिरासाठी मदत करायची आहे.
म्हटलं कशाला, तर मंदिर बांधून झालं की. नाही नाही करायचे, दुसरी काहीतरी सेवा सांगा पण करायची आहे. आणि मला पावती वगैरे काय नको. म्हटलं असं कधी चालत नाही, पावती घ्यावीच लागते. पावती पब्लिश नको करू, कुणाला सांगू नका, पण घ्यायला पाहिजे. पारदर्शकता, नेहमी पारदर्शकता ठेवली पाहिजे, त्यावेळी तुमच्यावर विश्वास बसतो. मी काहीही सांगितलं तरी माझ्यावर डोळे झाकून भक्तगण विश्वास ठेवतात आणि कोणतीही सेवा करतात. का? कारण स्वामींच्या हातामध्ये ते नेऊन दिलं की त्याचं 200 पटीनं व्याज मिळणार म्हणजे मिळणारच. आणि मी, माझं एक पण आहे, हे सगळे देव आहेत, या देवांच्या श्रद्धेला कधी धक्का लागता का म्हणे. माझं प्राण गेला तरी चालेल, कारण आमचा वारसाच आहे. प्राण गेला तरी चालेल, परंतु वचन जे आहे ते बिघडवणार नाही. भगवान प्रभू रामचंद्रांचा हे आहे ना, ते संदेश आहे ना, रघुकुळाची रीत आहे ना ती. आम्ही त्याच रघुकुळातले आहोत ना. प्राण जाईल पण वचन जाणार नाही. आणि तो वारसा ज्यावेळी तुम्ही पुढे नेता त्यावेळी गुरुकृपेची स्पंदन आपल्याला मिळतात. मी जे कार्य करतो ते तुम्ही ज्यावेळी पुढे घेऊन जाता, मागण्याची गरज नाही, द्यावंच लागतं आशीर्वाद. तर अशा प्रकारचा आशीर्वाद आपण काय करायचं आहे, मिळवायचा आहे. आणि आपल्यातला हा काम, क्रोध, लोभ यांचा नाश करायचा आहे. आणि आपण काय करायचं आहे की आपल्यातला आत्मदीप प्रज्वलित होण्यासाठी ह्या 3 गोष्टींचा त्याग करायचा. आणि समाजाची विविध प्रकारची सेवा. गाडी स्लिप झाली होती, पाठीमागे आहेत ना, ते बोलले कशाला मध्ये मध्ये हे करतोय, बोलतोय. विविध समाजाची सेवा ह्या पॉईंटवरून घसरलाय, परत ये. कोण कळलं का? मागे आहेत ते सांगत असतात. म्हणून मी म्हणतो, म्हणजे संत कबीर आमचे म्हणायचे, मैं बैठता हूँ आराम, मेरा काम करता है मेरा राम. तसा माझा राम जो आहे समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर ते करत असतात. तर गुरूंची सेवा हा पॉईंट होता आपला. तर गुरूंची सेवा करायची, गुरूंनी जे सांगितलेलं आहे, कुणाचं वाईट चिंतायचं नाही, कुणाला फसवायचं नाही, हीच माझी पूजा आहे. तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा, अशा प्रकारचं तुम्ही प्रत्येकानं जगलं पाहिजे. मग आपल्यामधला आधुनिक त्रिपुरारी तुम्ही होणार. हीच माझी साधना आहे, ही आधुनिक पद्धतीची साधना आहे. प्रत्येक भक्ताने आपल्या कृतीनं त्रिपुर हर झालं पाहिजे. म्हणजे काय की हर म्हणजे शंकर. आपल्यातले 3 ते गुण जे आहेत ते रस तम सत्व काढून काय झालं पाहिजे, हरिस्वरूप व्हायला पाहिजे. असेल तर गुरूंची कृपा मिळवली पाहिजे. ज्ञानाचा दीप जेव्हा प्रज्वलित होतो तेव्हा तो कसा होतो, तर सेवाभावाची वात आणि भक्तीचं तेल त्याच्यामध्ये ओतलं तर ज्ञानाचा दीप, आत्मज्ञानाचा दीप हा पेटणार आहे. मी काय सांगितलं बघा, आपल्या अंतःकरणामध्ये आत्मज्ञानाचा दीप जर प्रज्वलित करायचा असेल तर सेवाभाव ही वात आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि ज्ञान हा दीप आहे. तर हा ज्ञानाचा दीप जर प्रज्वलित व्हायला पाहिजे असेल तर सेवाभावाची वात आणि त्याच्यामध्ये भक्तीचं तेल ओतायचं, म्हणजे आत्मज्ञानाचा दीप आपला प्रज्वलित होतो. म्हणून सेवा करताना कसं केली पाहिजे ते एक दृष्टांत बघूया. एक राजा असतो, त्या राजाला भव्य मंदिर बांधायचं असतं. म्हणून त्याने कामगार मंदिरासाठी लावलेले असतात. आणि एक दिवशी असा फेरफटका मारत काय बा मंदिराची स्थिती आहे ते बघण्यासाठी आला. तर त्याला 3 कामगार दिसले. एका पहिल्या कामगाराला त्याने विचारलं, शिल्पकाराला विचारलं, काय करतोय? तर त्याने सांगितलं की काय नाही, हे दगड जे आहेत ते रचण्याचं काम करतोय. बस एवढंच काम? हो, दगडच रचायचे, दुसरं काय. दुसऱ्या कारागिराला विचारलं की बाबा तू काय करतोस? तर दुसरा कारागीर म्हणाला, मी भिंत घालायचं काम करतोय. बघा, पहिला कारागीर काय म्हणाला, मी दगड रचण्याचं काम करतोय, व्यवस्थित दगड लावणे हे माझं काम आहे. एवढंच काम? हो, एवढंच काम आहे. दुसरा म्हणाला, मी भिंत करण्याचं काम करतोय.
राजानं तिसऱ्या कारागिराला विचारलं, तू काय करतोस बाबा? तो म्हणाला, महाराज, माझ्या हातून देवाच्या मंदिराला आकार मिळतोय. मी काय करतोय? देवाचं घर बांधतोय. नाही कळलं काय फरक? एकाच मंदिरासाठी 3 कारागीर आहेत. त्यातला पहिला काय म्हणतो की मी विटा लावतोय, म्हणजे दगड लावतोय, एवढंच माझं काम आहे. दुसरा म्हणतो मी भिंत बांधतोय. आता दगड कसले लावतोय? मंदिराचे लावतोय ना, पण भाव काय त्याच्या मनामध्ये? दगड लावतोय हा भाव आहे. दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे मी भिंत घालतोय, आणि तिसऱ्याच्या अंतःकरणामध्ये मात्र भाव आहे मी देवाचं घर बांधतोय. तो भाव हवा आहे, तो भाव हवा आहे, हे लक्षात घ्या. कारण पहिला जो आहे ना, फक्त केवळ सोपास्कार करतोय कर्मचाऱ्यासारखा. बघा ना, कर्मचारी, मी विनोदात त्याची व्याख्या करतो, ज्याचं कर्म चारी बाजून फिरलं, सकाळी 9 वाजता यायचं, संध्याकाळी 6 वाजता जायचं, बाकी काही घेणं देणं, त्याच्यामध्ये किती वेळा मोबाईल वापरता येईल, किती वेळा त्या लॅपटॉपवर चॅटिंग करता येईल, पत्ते खेळता येतील, बॉसचं लक्ष नाही आहे, त्यामुळे किती वेळा दांड्या मारता येतील त्या 9 ते 6 ह्या कालावधीमध्ये, असं तो काम करतो. तसं तो काय करत होता? दगड लावायचं काम करत होता. दुसरा जो आहे तो कर्तव्यनिष्ठ, नाही बाबा भिंत घातली पाहिजे, तशा प्रकारे बाबा आपलं काम आहे, आपण ड्युटी केले, पैसे घेतोय, त्यामुळे आपण काम केलं पाहिजे. तो दुसरा होता तो कर्तव्यनिष्ठ होता. आणि तिसरा जो होता तो भक्तिभावानं काम करत होता, की मला देवाचं मंदिर बांधायचं आहे, देवाचं घर मी बांधतोय, हा त्याच्या मनामध्ये भक्तिभाव होता. तशा प्रकारे आपण जी काही सेवा करतो ती सेवा भक्तिभावानं जर केली तर ती देवापर्यंत येते. आणि करायची म्हणून केली, निरीक्षक आहे का असलात कळलं ना मला, तालुका प्रमुख आहे मी, वाज घेतोय त्यामुळे तुम्ही हसताय. 2 वर्ष कशी पण काढणार, ढकलून दिला तरी जाणार नाही खुर्चीतून, आणि ढकलून देण्याचा प्रयत्न केला तर माझ्या ग्रुपची माणसं आणणार आणि दबाव आणणार, म्हणजे आणणार, काढतोस म्हणजे काय, पण काम पण नाही करणार. गुरूंचं कार्य किती अडचणीत आणून ठेवता येईल. हा तेंडुलकर पुढे जातो का? गुरूंवर राग नाही, पण ह्याला पुढे जाऊ द्यायचं नाही. आणि काही जण असे असतात, काय असं तेंडुलकर असू दे, किंकरे असू दे, आप्पा असू दे, तर आणखीन कोणी असं भट असू दे, आपण कुणासाठी आलोय? स्वामींसाठी आलोय. त्यामुळे त्याने आपल्याला मान नको देऊ दे, तो आपल्या आपल्या ग्रुपची माणसं घेतो आणि पुढे पुढे जातो. आणि आम्ही काम करतो, आमचं नाव कधीच स्वामींजवळ सांगत नाही, पण जाऊ दे, त्याच्यावर राग नाही काढायचा. आपण आपल्या गुरु माऊलींसाठी काम करतो, त्याला भक्तिभावानं सेवा करणारा भक्त असं समजायचं. तेव्हा जी भावना, आपल्या गुरूंवर जी भावना असते, निष्ठा जी असते ना, हे खरं गुरूंचं पूजन आहे. आपल्या हृदयामध्ये जर आत्मदीप प्रज्वलित करायचं असेल तर आपली भावना पाहिजे, आपण कुणासाठी आलोय आणि कुणासाठी काम करतोय आणि का करतोय, ही जर निष्ठा आपली असेल आणि भावना जर असेल तर खऱ्या अर्थानं हे गुरुपूजन आपलं होतं असं मला वाटतं. म्हणून मी नेहमी सांगतो, सेवा शरीरानं करू नका. बघा मी काय सांगतो, कोणतीही सेवा शरीरानं करू नका, मनानं आणि श्रद्धेनं करा, तर ती सेवा होईल आणि त्याचं पुण्य तुमच्या पदरी पडेल. नाहीतर ड्युटी म्हणून केली, निरीक्षक आहे, लोकांना जमा केलंच पाहिजे, गाव मंदिरासाठी पैसे जमा केलेच पाहिजे, तालुका प्रमुख आहे, निधी जमा केलाच पाहिजे, नाही केलं तर काढणार. ड्युटी म्हणून करू नका. एक श्रद्धा आणि भावना की आपल्या गोव्यामध्ये असं मंदिर झालं पाहिजे, मी नसेन, माझी नातवंड पतवंड तरी नाव काढतील की हे मंदिर झालं ना, त्या मंदिराला माझ्या आजोबांनी मेहनत घेतलेले, कष्ट घेतले, घाम गाळलाय आणि त्यामुळे हे मंदिर उभं राहिलं. इतिहास ठेव ना बाबा, इतिहास ठेव ना. पण नाही, काही जण नाही करत. आणि काही जण असे आहेत, मी पदावर असू दे नसू दे, मला पदाची काही गरज नाही, मी माझ्या माऊलीसाठी काम करणार म्हणजे करणार. तो निष्ठेने करतोय,
तो श्रद्धेने करतोय, त्यातला आढावा घ्यावा लागला नाही. निधी कधी उभा करणार? तो करत राहिला आणि त्याची जी भक्ती आहे ती आमच्यापर्यंत पोचणार आहे. आणि त्यांचा सन्मान हा महाशिवरात्रीच्या दिवशी गुरूंच्या हस्ते होणार आहे. कारण त्यांची जी भक्ती आहे ना ती आमच्यापर्यंत, त्यांची निष्ठा आणि भक्ती आमच्यापर्यंत पोचले आणि म्हणून तो काम करू शकला. काही इतर अनपढ आहेत, अशिक्षित आहेत, अशा माणसांनी सेवा केलेली आहे. तेव्हा आमचं काय म्हणणं आहे की सेवा जी आहे ती शरीरानं करू नका. सेवा म्हणजे कृती. ती जी कृती आहे ती शरीरानं करू नका, मनानं करा आणि श्रद्धेनं करा. असं जे कर्म असतं ना त्याला मी सेवा म्हणतो. जे शरीरानं केलं जातं ते काम आहे, त्याला काम म्हणतात किंवा कृती म्हणतात. आणि जी मनानं आणि श्रद्धेनं केले जातं तीच गोष्ट आहे. मग अशी तिघेजण भेटले ना, एकानं काय केलं, दगड लावायचं काम केलं, दुसऱ्यानं काय केलं, भिंत घालायचं काम केलं, आणि तिसरा जो होता त्याच्या मनामध्ये काय होतं, मी देवाचं मंदिर बांधतोय. हा जो भाव आहे तसा आपल्या अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे. आपण 3 गोष्टी जर लक्षात ठेवल्यात नेहमी, तर जसं आम्ही आमच्या जीवनाचं सोनं करून घेतलं तसं तुम्हीही करू शकता. आणि गुरु या नात्यानं माझी ती जबाबदारी आहे, माझी नैतिक जबाबदारी आहे तुम्हाला सांगून बोध करून त्या मार्गाने घेऊन जाणं. 3 गोष्टी सांगतोय. पहिली गोष्ट आहे, कर्तृत्वाचा अहंकार धरू नका. हे मी केलं, हे मी केलं, हा कर्तृत्वाचा अहंकार. दुसरी गोष्ट, करताना सेवेचा भाव ठेवा. जे मगाशी सांगितलं तसं श्रद्धा आणि भक्ती असली पाहिजे आणि अशा प्रकारे सेवा करा. तिसरा आहे, प्रेमानं कार्य करा. मग ती भक्ती होते. मला हे करायचं आहे, भले माझा जप करायला नाही मिळाला आज तरी चालेल, पण मला 2 लोकांना जाऊन भेटायचं आहे. कारण हे मठासाठी, या आश्रमासाठी, या मंदिरासाठी निधी मी नाही जमा करून दिला, कोण देणार? माऊली कुठून आणणार पैसे? माऊली जे मंदिर बांधते ते आमच्या अनेक पिढ्यांना एकत्र करण्यासाठी, संघटित करण्यासाठी, अध्यात्म रुजवण्यासाठी. जोपर्यंत माणसामध्ये अध्यात्म आहे ना तोपर्यंतच माणूस माणूस आहे. ज्यावेळी माणसातले संस्कार संपतात ते हाच माणूस राक्षस होतो, हाच माणूस वानर होतो. आणि म्हणून संस्कार देण्यासाठी माऊली हे जे मंदिर बांधतायत, हे मी नाही मदत करणार तर कोण करणार? अशा पद्धतीनं प्रेमानं कार्य करा, म्हणजे तुमच्या जन्माचं सोनं होणार. त्याच्यासाठी संसार सोडण्याची गरज नाही. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपण जे करतो त्याचा अहंकार नाही, हे मी करतो, मी ते करतो, हा काढून टाका. दुसरा प्रकार, जे कार्य करायचं ते श्रद्धा आणि भक्तीने करायचं. आणि तिसरा प्रकार, अंतःकरणामध्ये प्रेम ठेवायचं. कारण प्रेमाशिवाय जे तुम्ही कार्य करणार ते निष्फळ आहे. बघा, भक्ती हे बीज आहे, ज्ञान हे जल आहे आणि वैराग्य ही भिंत आहे. या तिन्हींचा संगम झाला ना की गुरुदेवांचं मंदिर निर्माण होणार. काही जणांना कळलंच नाही. भक्ती हे बीज आहे, ज्ञान हे जल आहे. ते जल मिळालं भक्तीला तर काय होणार? वैराग्य जन्माला येणार. आणि वैराग्यरूपी भिंत जी आहे, ह्या तिन्हींचा संगम झाला तर गुरुदेवांचं मंदिर, ज्ञानरूपी मंदिर होणार. हे आपल्या हातात आहे. प्रत्येकानं आपल्या अंतःकरणामधील काम, क्रोध, लोभ यांचा नाश करून त्रिपुरारी झालं पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्यामध्ये काय पाहिजे? सेवाभाव पाहिजे. प्रत्येक कार्य हा यज्ञ समजून केलं पाहिजे. प्रत्येक श्वास हा मंत्र म्हणून घेतला पाहिजे. गुरूंची आज्ञा ही दिशा आहे, गुरूंची कृपा हा प्रकाश आहे. आणि अंधकारांचा नाश जर करायचा असेल तर बाहेरच्या दिव्यानं नाही होणार. आपल्या अंतःकरणातला अंधकार जर घालवायचा असेल तर श्रद्धेची ज्योत प्रज्वलित झाली पाहिजे, तर आपल्या अंतःकरणातला अंधार जो आहे तो जाणार आहे. आणि हा अंधार जाण्यासाठी महत्त्वाचा आहे प्रपत्ती, जी आमच्या रामानंदाचार्य वैष्णवचार्य संप्रदायामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम करते. ही प्रपत्ती म्हणजे काय? तर शरणागती. आता ही शरणागती जी आहे, ही शरणागती आपल्यामध्ये येण्यासाठी 5 गोष्टी आवश्यक असतात. देवाचं जर तुम्हाला व्हायचं आहे आणि देव तुमचा व्हायला पाहिजे असेल तर त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये
5 गोष्टी निर्माण झाल्या पाहिजे. पहिला आहे अनुकूलस्य संकल्प. म्हणजे काय? जे ईश्वराला प्रिय आहे, जे गुरुना प्रिय आहे ते कर्म करणे. गुरुना काय प्रिय आहे? तर कुणाचं वाईट चिंतायचं नाही, रंजली गंजलेला मदत करायची आणि मदत केलेली परोपकार करायचे, उपकार करायचे नाहीत. अशा गोष्टी आपण करणं. जर तुम्ही गुरुना शरण जाताय किंवा तुम्ही गुरुना शरण गेलेले आहात तर तुमच्याकडून या 5 गोष्टी झाल्या पाहिजे. त्याला प्रपत्ती किंवा शरणागती आपल्या या रामानंदाचार्य संप्रदायामध्ये म्हटलं जातं आणि तो विशिष्ट द्वैत सिद्धांताचा गाभा आहे. दुसरा आहे प्रतिकूलस्य वर्जनम. म्हणजे काय? ईश्वर विरोधी किंवा गुरु विरोधी कार्य करायचं नाही. आता गुरु विरोधी कार्य म्हणजे काय? मला काय आवडतं? तर कुणाचं वाईट केलेलं मला आवडत नाही, कुणाचा अपमान केलेला आवडत नाही, कुणाच्या चुका काढलेल्या आवडत नाही, कुणाला त्रास दिलेला आवडत नाही. तुम्ही जर माझे भक्तगण आहात तर वागताच कसे? खिशाला सद्गुरू कवच लावता, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा आणि लोकांचे डोके फोडून किंवा लोकांना टोप्या घालून तिकडे पोलीस स्टेशनला असतो. कसले शरणागत? काय उपयोग आहे गळ्यात माळ घालून आणि सद्गुरू कवच लावून? जे स्वामींना आवडत नाही ते आपण केलंच नाही पाहिजे. तो खरा स्वामींचा शिष्य आहे, तो खरा स्वामींचा भक्त आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे रक्षणम तव विश्वासः. म्हणजे काय? तर कोणताही प्रसंग येऊ दे मी घाबरणार नाही. माझे गुरु माझ्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत आणि ते मला या प्रसंगातून बाहेर काढणार आणि काढणार. हे शरणागताचं तिसरं लक्षण आहे. ज्याला आपण शरणागत व्यावहारिक शब्द वापरतो तो आमच्या आध्यात्मिक भाषेमध्ये बोलायचं त्याला प्रपत्ती. हे तिसरं लक्षण आहे. तुमच्या गुरूंवर इतका विश्वास पाहिजे. तो द्रौपदीचा नव्हता म्हणून दातामध्ये पदर आणि मला वाचव, अरे वाचव, हे 5 जण काही उपयोगाचे नाही, वाचव नाही देवाला. ज्या वेळेला तुम्हाला कुणाचा आधार नाही, जगी जास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आबाळाचा तोच भारस आहे. ज्या वेळेला माणूस सगळे पास सोडून देतो आणि आपल्या गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवतो, त्या गुरु तिथे येतातच. बघा आम्ही निराधार आहोत, आम्हाला कुणाचाच आधार नाही आहे. त्यामुळे मगाशी गाडी स्लिप झाली ना, गेलो ना वेगळा विषय सोडून, आले की नाही पाठीमागून? बघा बोलवावं लागत नाही कारण त्यांना माहिती आहे की हा माझ्या व्यतिरिक्त कुणाचाच विचार जीवनामध्ये करत नाही. इतकं शरणागत व्हा. असे जर झालात तर जीवनाचं कल्याण होणार. चौथा आहे गोपृत्व वर्णम. म्हणजे काय? की ईश्वर जो आहे हा माझा पोषक आहे, म्हणजे गुरु जो आहे हा माझा तारणहार आहे. गुरूंशिवाय दैवत नाही. जगद्गुरु तुकोबारांच्या एका अभंगामध्ये आहे की गुरु विना दैवत नाही, असं एका अभंगात सांगितलंय. गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. त्याच्यात सांगितलं निशिदिन शिर पायी गुरु विना दैवत नाही. अशा प्रकारे भक्तांना आपल्या गुरूंवर एवढं प्रेम ठेवलं की त्याच्याशिवाय मला कुठला देवच नाही. यावंच लागतं. नामदेव महाराजांच्या पाठीमागून सारखे असायचे देव, संत कबीराच्या पाठीमागून असायचे. आता संत कबीर नाही आहेत, नामदेव महाराज नाही, मी तर आहे. माझ्या पाठोपाठून सतत बाप्पा असतात आणि मला प्रत्येक प्रसंगामध्ये, प्रत्येक क्षणाला, प्रसंगात नाही प्रत्येक क्षणाला मदत करतात. बऱ्याच वेळा मी घोरत असतो आणि आध्यात्मिक शाळा चालू असते, लिटरली घोरत असतो. बाजूच्या माणसांना कळत असतं की झोपलेत आणि आध्यात्मिक शाळा चालू असते. बोलत तर मीच असतो. हे केनी गुरुजींना विचारा. त्यानंतर तिकडे मुनगेकर म्हणून आहेत, त्यांना विचारा. हे सकाळी असतात तिथे, आम्ही ज्यावेळी असतो तिथे, जिथे बसणार मी तिथे असणार आहे. तर बऱ्याच वेळा सुनील ठाकूरांनी लांबवलं आपलं लेक्चर.
आणि आमच्यावर आला विषय की सुरू. आणि मग मी विचारतो परत सगळं झाल्यानंतर, बरोबर बोललो माऊली? काय सुंदर बोललात, किती छान बोललात. लक्षात घ्या, गुरु जो आहे हा आपल्याबरोबर सतत असतो. हे ग्रंथांमध्ये जाऊन बघण्याची गरज नाही. आज प्रॅक्टिकल हे मी जगतोय आणि बरेच जण त्याचे साक्षीदार आहेत. आज प्रत्येक गोष्ट केली जाते. मगाशी ऐकलं, काही कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. मला किस्सा आहे का? मग कसं काय खर्च केले जातात? कुठली गव्हर्नमेंटची 1 रुपयाची तरी मदत घेतली जाते काय? मगाशी CM बोलले, मी काय म्हटलं, हे नको आहे आम्हाला फक्त काय करा, तेवढं पार्किंगची व्यवस्था करा आणि सगळे भक्तगण घेऊन गोवा जाम करणार, तेवढी तक्रार येणार तेवढी तुम्ही. कारण महाशिवरात्रीला इथं प्रचंड मोठी यात्रा भरेल. गोव्यामध्ये जेवढी गर्दी झाली नाही तेवढी गर्दी महाशिवरात्रीच्या दिवशी होणार आहे. कारण सगळ्यांना आपलं मंदिर बघायचं आहे. बघायचं म्हणजे बघायचं, येणारच म्हणजे येणारच. तेव्हा 5वा आहे कार्पण्यम. म्हणजे काय की जे काय होतं हे करणारा मी कोणी नाही, करणारा तो आहे. आमच्या एवढून बघा ते सदान कदा ऐकायला मिळतं की हे करणारा कोणी नाही, माझी भिशात नाही, माझी पात्रता नाही, मी त्या योग्यतेचा नाही, करणारा माझा गुरु आहे. असं ज्यावेळी तो शरणागत ही 5 गोष्टी आपल्या जीवनामध्ये वापरेल त्यावेळेला त्याच्यावर गुरुकृपा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी एक दृष्टांत देतो आणि मी थांबतो. सीतामाईला रावणानं हरण करून घेऊन गेले आणि अशोक वाटिकेमध्ये कैदेत होती. परंतु तिने कधी तक्रार केली नाही रामाबद्दल की एवढा देव पती आहे आणि मला या रावणाच्या तावडीमध्ये इतके वर्ष कंटावे लागत आहेत. रामाबद्दल कधी तक्रार केली नाही, ना कधी क्रोध केला. ती सतत राम हे माझं सर्वस्व आहे. ती राजकन्या होती ना, त्या भगवान प्रभू रामचंद्र बाहेर पडले त्या तिला कुणी जायला सांगितलं नव्हतं, फक्त रामाला सांगितलं होतं. ती म्हणाली, नाही, जे ते राघव ते सीता. आणि सुकुमार देहाची राजकन्या बाहेर पडली आणि रामाबरोबर जिथे राम तिथे मी. आणि अशोक वाटिकेमध्ये इतके वर्ष राहिले. ते राक्षस तिला त्रास देत आहेत, पण तिच्या मनामध्ये रामाबद्दल यचकिंचिती कधीच क्रोध आला नाही, राग आला नाही. भक्त असा असावा की आपल्याला आपल्या कर्माप्रमाणे भोग भोगावे लागतात. पण हे भोग, माझं उदाहरण सांगतो. आम्ही बाप्पांकडून दीक्षा घेतली आणि माझा मागचा भाऊ, छोटा भाऊ होता, त्याचं नाव सुरेंद्र होतं. रिक्षा ॲक्सिडेंट झालं, जाग्यावर गेला. नुकतंच 4-5 महिन्यापूर्वी लग्न झालेलं होतं. जाग्यावर गेला. रात्री स्वप्नामध्ये बाप्पा दिसले. बाप्पाने विचारलं, बाद झालं काय? मी म्हटलं, घासभर दिलं, ताटभर द्या. काय कळलं तुम्हाला? पण बाप्पानं कधी दोष दिला नाही. जो करणार तो व्यवस्थितच करणार. त्याच्या मनात काहीतरी वेगळं असेल. आम्हाला बाप्पाने दीक्षा दिल्यानंतर बाहेर फेकून दिलं होतं, माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. पण कधीच गुरूंबद्दल मनामध्ये काही नाही आलं, कारण तो करता करविता तो आहे. त्याला जे काही योग्य वाटेल ते त्याने करायचं. अशा प्रकारे ज्यावेळी तुम्ही शरणागत होता त्यावेळी तुमच्या जन्माचं कल्याण होणार आहे. आपला या भूतलावरचा देव कोण? तर गुरुच मनुष्यरूप धारण करून येतो आणि आपला जडमुडांचा उद्धार करतो. म्हणून ज्याला आपल्या जीवनामध्ये त्रिपुरारी बनायचं आहे, त्रिपुरारी म्हणजे राक्षस नाही, लक्षात द्या, शंकर, शिव. ज्याला त्रिपुरारी व्हायचं आहे त्याला बाकीचं प्रवचन काहीच लक्षात राहिलं नाही मगाचपासूनचं. तर एवढ्या 5 गोष्टी जरी लक्षात ठेवला की जे गुरुदेवांना आवडतं ते करायचं. सोप्या भाषेत सांगतो, जे आपल्या गुरुदेवांना आवडतं. गुरुदेवांना काय आवडतं? सेवा, साधना आणि आचरण हे आवडतं, ते करायचं. गुरुंना जे आवडत नाही ते बिलकुल नाही करायचं.
कुणाचं वाईट चिंतू नकोस. गुरुनी सांगितलं मला काय आवडत नाही. कुणाचं वाईट चिंतू नको, कुणाला फसवू नको, कुणाला लुबाडू नको, कुणाला छळू नको, हातात मिळालेला अधिकाराचा दुरुपयोग करू नको, बाहेर खाली राहू नकोस, दुर्व्यसनं करू नको. हे आवडत नाही, नाही करणार. गुरुंना आवडत नाही तर नाही करणार. तिसरं काय करायचं की माझे गुरु समर्थ आहेत, ते माझ्या प्रत्येक संकटामध्ये मला मदतीचा हात देणार म्हणजे देणार, हा ठाम विश्वास पाहिजे. आणि चौथा प्रकार काय की ते माझं काय करणार, रक्षण करणार, ते माझ्यासोबत कायम आहेत. हा चौथा प्रकार लक्षात ठेवायचा. मग संकटामध्ये पण, आनंदामध्ये पण आणि दुःखामध्ये ते माझ्यासोबत कायम आहेत हे लक्षात ठेवायचं. आणि पाचवं की जे जे काही माझ्याकडून घडतंय ते करणारा मी कोण नाही, त्यांची कृपा आहे. आणि त्याच्यामुळे माझ्या हातून जर चांगलं काय घडत असेल तर त्यांच्या कृपेमुळे घडतंय. या 5 गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर आपण 100% भक्तीच्या पथानं जाऊन आत्मज्ञानाकडे जाणार आणि आपल्या अंतःकरणामध्ये आत्मज्ञानाची ज्योत प्रज्वलित होऊन एक दिवशी आपण त्रिपुरारी होणार. त्रिपुरारी होणार म्हणून आपण काय केले पाहिजे, आपण भक्तीचा भाव जागवला पाहिजे आपल्या मनामध्ये. आणि ज्ञानाची दिशा आपल्या मनामध्ये निर्माण होईल. त्यावेळेला वैराग्याच्या मर्यादा ज्या आहेत त्या सांभाळायच्या. थोडं कठीण बोलतोय ना, मला आदेश आहे तसा. बरेच जणांना प्रश्न पडला की स्वामी काय बोलतो ते कळत नाही. मला आदेश आहे बाप्पांचा परवाच्या 21 ऑक्टोबरपासून की माझी प्रवचनाची शैली बदलायची आहे. म्हणून तुम्हाला बदलली पाहिजेस. तू आचार्य आहेस आणि आचार्यांसारखं तुला बोलता आलं पाहिजे. म्हणून अजूनसुद्धा मी आचार्यांसारखी भाषा वापरतच नाही आहे, कारण तुम्ही मोल्ड होऊन तिकडे येईपर्यंत वेळ लागणार आहे. म्हणून मधलाच टप्पा धरलेला आहे की काही गोष्टी समजत नाहीत, 50% समजत नाहीत, 50% समजतात. पण मी गुरु आज्ञा नाही म्हणणार. त्यामुळे समन्वय साधण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून भक्तीने भाव जागवा. सोपं सांगतो, भक्ती जी आहे ती तुमच्या मनामध्ये जगवा. आणि जे ज्ञान मिळतं आहे त्याने जीवनाची दिशा ठरवा. आणि जीवनाची दिशा एकदा ठरवलीत की आपण ह्या मार्गाने जायचं आणि स्वस्वरूपाची ओळख करून घ्यायची म्हणजे घ्यायची. ते घेण्यासाठी वैराग्याच्या मर्यादा घाला. संसार सोडण्याची गरज नाही, संसारात राहा, फक्त संसाराची आसक्ती सोडा. विवेक नावाचा जो ब्रेक दिलाय तो लावा आणि संसाराची आसक्ती सोडा. आणि आम्ही जसे घडलो तसे घडा. मग परमात्म्याच्या विनेतील मधुर स्वर तुमच्या जीवनामध्ये येऊ लागतील. आणि मी माझ्या वाणीला विराम देईन. समर्थ सद्गुरू सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जी की जय. सियावर रामचंद्र की